वस्तू व सेवा कर विभाग यांच्या वतीने आयोजित या शिवजयंती उत्सव समितीसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले सन्मान्य विजयजी पाटील, सन्मान्य अभयजी महाजन, सन्मान्य नितीनजी पाटील, या उत्सव समितीचे अध्यक्ष सन्मान्य सुनीलजी जगदाळे, उन्मेशजी जाधव, मंगेशजी साईल, हेमंतजी केदारे, उपस्थित आपण सर्व. काल मी रेल्वे स्टेशनवर उभा होतो. रिझर्वेशनसाठी बरीच मोठी रांग होती. माझ्या पाठीमागं रांगेत एक सद्ग्रस्त होते. बराच वेळ शेंगा खात होते. शेंगा खाऊन झाल्या, शेंगदाणे पोटात टाकले, फोलकाट हातात राहिली. आता टाकावी कुठं असा प्रश्न पडला. हल्ली स्वच्छता राखाचे बोर्ड सगळीकडेच असल्यामुळं त्यांना खाली टाकता येईना. बराच वेळ हातात धरून ठेवता येईना. त्यामुळे फोलकाट टाकावी कुठं अशा प्रश्नाच्या गर्तेत ते अडकले. शेवटी कंटाळून त्यांनी रांगेतल्या मागच्या माणसाला विचारलं, काय हो, मागापासून शेंगा खाल्ल्या, शेंगदाणे पोटात गेले, पण फोलकाट हातात राहिली, टाकू कुठं? तसा रांगेतला मागचा माणूस म्हटला, त्यात विचारताय काय एवढं, टाका की पुढच्या खिशात. तसा तो म्हटला, काहीतरीच काय सांगताय, त्याला काही कळलं बिळलं तर? तसा मागचा माणूस म्हटला, कशाचं कळतंय, आता मागापासून मी तुमच्या खिशात केळांच्या साली टाकतोय, तुम्हाला कळलंय का? बाहेरच्या जगात सध्या सगळं असंच चालू आहे. कधी कोण कुणाच्या खिशात काय टाकतील आणि कधी कोण कुठल्या पक्षात जातील काही सांगता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य माणसाच्या खिशातला अर्थ बघून भारतीय अर्थव्यवस्थेच्या गतीसाठी आणि राष्ट्राच्या बळकटीसाठी आपण करसंकलनाचं काम तर करता आहातच, पण भविष्याच्या खिशात नेमकं काय टाकायचं याचा सार्थ विचार करून आपण शिवजयंती उत्सवासारखा प्रेरणादायक उपक्रम चालवत आहात. यासाठी आपलं मनपूर्वक पहिल्यांदा कौतुक आणि अभिनंदन केलं पाहिजे. इतिहास अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या संशोधनाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या व्यासंगाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या चेतनेचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या प्रेरणेचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या अभिमानाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या स्वाभिमानाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या काही करू पाहण्याचा, करून दाखवण्याचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या काही घडवण्याचा, काही घडवू पाहण्याचा विषय आहे. खरं तर इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत. हा सगळ्यात मोठा इतिहास आहे. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीमध्ये स्वराज्य उभा केलं, पण गेली 350 वर्ष फक्त ज्यांच्या नावानी, ज्यांच्या कर्तृत्वानी आणि ज्यांच्या विचारांनी हे राष्ट्र घडत राहिलंय, त्या शिवछत्रपती महाराजांची प्रेरणा या मातीतल्या प्रत्येकानं घेतली आहे. खरं तर या देशापुरत्या सीमा नव्हे तर सीमेच्या पलीकडे सुद्धा विश्वभर आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर केला जातो आहे आणि छत्रपतींच्या पावलावरून पावलं टाकून प्रत्येक क्षेत्राप्रांतामध्ये प्रगती साधली जाते आहे. व्हिएतनाम सारखं छोटंसं राष्ट्र गेली 36 वर्ष अमेरिकेसारख्या बलाढ्य सल्तनतशी झुंजत आहे. एवढ्या अशा टिचभर व्हिएतनामला बलाढ्य महासत्ता असणाऱ्या अमेरिकेला पराभूत केलं आणि व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षांना कुणीतरी विचारलं, या महासत्ता असलेल्या अमेरिकेला आपण पराभूत केलं कशाच्या जोरावर? त्यावेळी व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष हो ची मिन्ह असं म्हणाले, आम्ही अमेरिकेला पराभूत करू शकलो ते फक्त एका महामंत्राच्या जोरावर, आणि त्या महामंत्राचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. व्हिएतनाममध्ये या हो ची मिन्हची समाधी आहे आणि त्यांच्या समाधीवर लिहिलंय, छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा येथे चिरविश्रांती घेतो आहे. व्हिएतनाममध्ये परवा व्हिएतनामच्या परराष्ट्र मंत्री दिल्लीत आल्या होत्या. दिल्लीत आल्यावर त्यांनी पहिला प्रश्न विचारला, इथं रायगड कोठे आहे? मला रायगडाला जायचे आहे. बाकीची माणसं चकित झाली, रायगडाला कशासाठी? आणि त्या व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्ष म्हटला, ज्या छत्रपतींच्या पावन पदस्पर्शानं ती भूमी पुनीत झाली आहे, तिथली माती मला माझ्या मस्तकाला लावायची आहे. हे व्हिएतनामच्या परराष्ट्र मंत्री म्हणतात. खरं तर गेली कित्येक वर्ष छत्रपतींचा आदर्श घेऊन आज प्रत्येक जण आपापल्या क्षेत्राप्रांतामध्ये प्रगती करतो आहे. बुंदेलखंडाचा छत्रसाल बुंदेला महाराजांकडे आला. खरं तर चंपतराय बुंदेला यांच्या वडिलांना, म्हणजे त्याच्या वडिलांना औरंगजेबाचे सरदार असताना सुद्धा त्यांनी ठार मारलं आणि ही औरंगजेबाची गुलामी नको म्हणून छत्रसाल बुंदेला आला तो ते महाराजांकडे आपली नोकरी करावी म्हणतो. आणि महाराजांनी सांगितलं, छत्रसालजी आपण आपल्याकडे आमच्याकडे आलात तर आमची ताकद निश्चित वाढेल, पण आपण आमच्याकडे नोकरी करण्यापेक्षा जे महाराष्ट्रात आम्ही केलं ते तुम्ही बुंदेलखंडात जाऊन करावं असं आम्हाला मनस्वी वाटतं.
छत्रसाल म्हणाला, महाराज माझा बुंदेलखंड स्वतंत्र करावा हे माझ्याही मनी आहे, पण आपण जर मला सैन्य दिलं, आपण जर मला साधनं दिली, आपण जर मला सामर्थ्य दिलं, तर मी बुंदेलखंडात जाऊन बुंदेलखंड स्वतंत्र करेन. राजे हसले, म्हणाले, मला कुणी सैन्य दिलं, मला कुणी सामर्थ्य दिलं, मला कुणी संपत्ती दिली? मी हे विश्व शून्यातनं उभा केलं. जे मी इथं केलं ते तुम्ही तिथं जाऊन करा. हा छत्रसाल बुंदेला महाराजांकडनं प्रेरणा घेऊन गेला आणि त्यांनी बुंदेलखंड स्वतंत्र केला. शून्यातनं विश्व उभा करणाऱ्या राजांनी असंख्यांना प्रेरणा दिली की ज्यांनी शून्यातनं विश्व उभा केलं. आसामचा राजा ओहम मोगली बलाढ्य सल्तनतची झुंजतोय, तिचवर सैन्य ओहमचं, पण मोगलांचा त्यांनी पराभव केला. आसामचा राजा ओहम सांगतो, माझ्या पाठीशी छत्रपती शिवाजी महाराजांचं मार्गदर्शन होतं, म्हणूनच मी विजयी झालो. बंगालमध्ये वंगभंग चळवळ सुरू झाली आणि या वंगभंग चळवळीला गतिमानता यावी यासाठी रवींद्रनाथ टागोरांनी एक कविता लिहिली, जयस्तु शिवराय. म्हणजे वंगभंग चळवळीला प्रेरणा मिळावी यासाठी नायक म्हणून पुन्हा समोर ठेवले गेले ते छत्रपती शिवाजी महाराज. खरं तर कृष्णधन घोष नावाचे बंगालचे एक सद्ग्रस्त, त्यांना असं वाटायचं की त्यांच्या मुलांवर भारतीय संस्कृतीची छायाच नको, म्हणून त्यांच्या मुलाला अरविंदला त्यांनी लंडनला शिकायला ठेवलं. तो पूर्ण पाश्चात्य विचारसरणीचा व्हावा. अरविंद लंडनला शिकत राहिले, तरुण झाले, भारतात आले आणि त्यांच्या वडिलांचा भ्रमनिरास झाला. अरविंद स्वातंत्र्य लढ्यामध्ये उतरले. काही काळानंतर ते अध्यात्म क्षेत्रात वळाले. योगी अरविंद म्हणून विश्वापुढे प्रकट झाले. या योगी अरविंदांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातल्या पावनखिंडीच्या बाजीप्रभूंच्या प्रसंगावर एक कविता लिहिली आहे आणि योगी अरविंद असं म्हणतात की पावनखिंडीतली बाजीप्रभूंची लढाई ही फक्त राजांना वाचवणारी नव्हती, तर ती भारतीय संस्कृतीचं रक्षण करणारी लढाई होती. खरं तर तामिळनाडूमध्ये जातीविरोधी चळवळीला गती यावी यासाठी परत प्रेरणा म्हणून स्वीकारलं गेलं ते छत्रपती शिवाजी महाराजांना. या चळवळीला गती यावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांवर एक नाटक उभारलं गेलं. या नाटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करत होते अभिनेते गणेशन, म्हणजे आताच्या अभिनेत्री रेखाचे वडील गणेशन. पण या गणेशन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका इतकी अप्रतिम केली की त्या नाटकानंतर गणेशन यांचं नाव कायमचं शिवाजी गणेशन असंच झालं. म्हणजे ज्यांनी शिवरायांचा अभ्यास केला तो शिवरायांशी एकरूप झाला आणि शिवरायांच्या आदर्शावर त्यानं स्वतःचं कर्तृत्वध्वज फडकावत तो पुढे गेला. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. खरं तर इंग्रजांचा शेवटचा मिलिटरी सेक्रेटरी फिलिप्स नाव त्याचं, तो इथं असताना त्यांनी विचार केला की 6,500 मैल लांबीवरनं इंग्लंड नावाच्या छोट्याशा देशातनं आम्ही या बलाढ्य हिंदुस्थान मध्ये आलो. आम्ही इथं 150 वर्ष राज्य केलं, टिचभर मुठभर इंग्रज आम्ही, पण या बलाढ्य हिंदुस्थानवर राज्य करू शकलो कशाच्या बळावर? असं काय होतं आमच्यात की या देशावर आम्ही राज्य केलं? आणि म्हणूनच त्यांनी या देशाचा संपूर्ण अभ्यास केला. त्यांनी 5,000 राजांचा सगळा इतिहास अभ्यासला आणि तो इतिहास अभ्यासल्यानंतर त्यांना असं लिहिलं की या 5,000 हिंदुस्थानातल्या राजांमध्ये मला 3 राजांनी प्रभावित केलं. त्यातल्या 3ऱ्या क्रमांकावर होते अकबर, 2ऱ्या क्रमांकावर होते शिखांचे राजे रणजित सिंह आणि 1ल्या क्रमांकावर होते छत्रपती शिवाजी महाराज. हा फिलिप्स असं लिहितो की सैनिकांना पोट असतं हे जर पहिल्यांदा कुणाला कळालं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांना. म्हणूनच महाराजांनी इथली वतनदारी मोडीत काढली आणि वेतनदारी चालू केली. महिन्याच्या महिन्याला पगार ही संकल्पना शिवाजी महाराजांची. या जगाच्या पाठीवर पगाराची संकल्पना मांडणारे आणि ते चालू करणारे पहिले राजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख आम्हाला करावा लागतो. हा फिलिप्स सांगतोय की यांनी या सैनिकांच्या जीविताची, त्यांच्या पोटाची, त्यांच्या भविष्याची संपूर्ण काळजी घेतली. राष्ट्रवाद म्हणजे काय हे जर कुणाला कळालं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांना कळालं. राष्ट्र म्हणजे मी आणि मी म्हणजे राष्ट्र. माझा विकास हा राष्ट्राचा विकास आणि राष्ट्राचा विकास म्हणजे माझा विकास. हे एकत्वाचं नातं तयार होऊन राष्ट्रीयत्व निर्माण करण्याची जी प्रेरक शक्ती ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये होते. म्हणूनच हे सगळे एकत्र आले. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तो असं पुढे लिहितो, पण तरीही आम्ही 150 वर्ष या देशावर राज्य केलं. याचं कारण एकमेव असं की या देशातली जनता या छत्रपती शिवाजी महाराजांना विसरली, म्हणूनच आम्हाला इथं राज्य करता आलं. एवढं प्रचंड सामर्थ्य छत्रपतींच्या नावाचं आमच्याकडे असताना दुर्दैवानं आम्हाला त्यांचा विसर पडला आणि 150 वर्ष इंग्रजांचं राज्य आमच्या उरावर आम्हाला झेलावं लागलं. फिलिप्स ही खंत या देशाची बोलून दाखवतो, सांगून देतो.
इतर लोक सांगतात की जर महाराज आमच्या देशात जन्माला आले असते तर त्यांच्या अक्षय स्मृतीचा ठेवा आमच्या डोक्यावर घेऊन आम्ही आनंदानं नाचलो असतो, नवे आम्ही जगावर राज्य केलं असतं. महाराज फक्त डोक्यावर घेऊन नाचायचा विषय नाहीत, ते डोक्यात घालायचा विषय आहेत, हे जगानं मान्य केलं. काय अद्भुत आणि अलौकिक सामर्थ्य असेल त्यांच्या चरित्रामध्ये. कशाच्या बळावर महाराजांनी राज्य उभा केलं, काय होतं त्यांच्याकडं. 13, 14, 15, 16 वर्षाची पोरं गोळा करायचे, दूरवर एखाद्या जंगलात जायचे, जंगलातल्या दाट झाडी त्या पोरांना तलवारबाजीचा युद्धाचं प्रशिक्षण द्यायचे, कुणाला न कळत आणि कुणाला कळणार नाही अशा बेतानं त्या पोरांना ते तलवारबाजीचा युद्धाचं प्रशिक्षण द्यायचे. पण आपलं हात काय चाललंय ते बाहेर कुणाला कळू नये म्हणून शिवबाराजांनी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक खुनेचं पोरग उभा केलेलं असायचं. त्याला सांगितलेलं असायचं, तू नुसता कुणी अनोळखी माणूस आला की खुनेचा आवाज कर, तुझा खावण्याचा आवाज ऐकला की आम्ही तलवारी समशे लपवून ठेवतो आणि विटीदांडूचा खेळ चालू करतो, म्हणजे कुणाला कळणार नाही आपला हात काय चाललंय ते. त्या दिवशी शिवबाराजांचा खेळ रंगात आला होता. आपल्यासोबत त्यांना तलवारबाजीचा युद्धाचं प्रशिक्षण दिलं जात होतं. त्याचवेळी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक खुन्याचं पोरग टेहळणी करत बसलं होतं. त्याचवेळी त्याला दिसलं एक 15-16 वर्षाचं रांगडा पोरगा येताना. तसं खुन्याचं पोर ठरवलं, नीट निरखून बघितलं, येणार पोर अनोळखी वाटलं. तसं बसल्या जागेवरून त्यांनी हुबेहूब मोराचा आवाज काढला. मोराचा आवाज म्हणजे खून शिवबाराजांना कळवायची, कुणी अनोळखी येतंय सावध राहा. शिवबाराजांनी मोराचा आवाज ऐकला, आपल्या सोबत त्यांना सांगितलं, अरे तलवारी समशेर लपून ठेवा, विटीदांडूचा खेळ चालू करा, कुणी अनोळखी येतंय. पोरांनी तलवारी लपवल्या, विटीदांडूचा खेळ चालू झाला. तोपर्यंत जंगलाच्या बाहेरच्या झाडावरचं ते खुन्याचं पोरग टप्पदिशी खाली पडलं होतं. 15-16 वर्षाच्या त्या रांगड्या पोरापुढे उभा राहिलं होतं आणि त्याला दमात घेऊन विचारत होतं, कोण र तू. आणि ते 15-16 वर्षाचं रांगडं पोरग सांगत होतं, रामोशाचा बहिर्जी जी. काय काम काढलं सर. काही नाही जी, राजांना भेटायचं होतं. का र. बोलू की राजांना मग सांगतो. ते खुन्याचं पोरं म्हटलं, तो तर महताच, मी राजासनी सांगाव देऊन येतो. खुन्याचं पोरं आत गेलं, राजांना सांगू लागलं, राज कुणी रामोशाचा बहिर्जी आलायचे. राजे म्हणले दे पाठवूनात. बहिर्जी आत आला, राजांपुढे उभा राहिला. राजाने विचारलं, काय काम काढलं सरे. तसं बहिर्जी म्हणाला, राज आम्हाला बी तुमच्या खेळात घ्या की सामील करून. राजाने विचारलं, काय येतं तुला. सगळं येतं जी, कसला बी आवाज काढतो, कुणाची बी नक्कल करतो. राजा वेषांतर तर असा करतो की तुम्ही बी ओळखायचा नाही. राजांना पटलं वाटलं माणूस कामाचा. असं 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 चल या आतापासूनच आमच्या खेळात ये. तसा बहिर्जी घुटमळला. म्हटला, राज उद्यापासून येतो की जी. का रे. नाही, बापाला सांगावा दिला असता राज. बापाला सांगून उद्यापासून येतो की जी. राजे म्हणले ठीक आहे, ये उद्यापासून. बहिर्जी जायला वळाला, 5-6 पावलं गेला. अचानक काय वाटलं कुणास ठाऊक, बहिर्जी पुन्हा माघार आला. राजांना म्हणाला, राजाचं एक सांगू का जी. राजे म्हणले बोल. नाही, कुणी अनोळखी माणूस आला तर तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही झाडावर जो पोऱ्या उभा केलाय त्याला सांगा, ह्या दिवसात मोर वरडत नाही. ते नाही, कुणी जाणता माणूस यायचा आणि मोराचा आवाज ऐकायचा. तो विचार करायचा, या दिवसात जर मोर ओरडतच नाही तर आवाज आला कुठून. आयतं गवसून झालं राजा. राजाने माणसं गोळा केली, तशी दर्याखोऱ्यातली गिरिगंधरातली अचूक ज्ञान सूक्ष्म निरीक्षण असली. हाच बहिर्जी पुढे राजांचा गुप्तहेर प्रमुख झाला. आज अमेरिकेची गुप्तहेर यंत्रणा रॉ आणि इस्रायलची मोसाद ही सर्वश्रेष्ठ गुप्तहेर यंत्रणा मानली जाते. पैकी इस्रायलची मोसाद यंत्रणा सांगते, आम्ही बहिर्जी नाईकांना आणि महाराजांच्या गुप्तहेर खात्याला आमचे आदर्श मानतो. जे उपलब्ध आहे त्या साऱ्यांचा वापर महाराजांनी केला. माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, मी हे कसं करू, ते कारण विषयच नाही, सबबी नाहीच आहे. आमची अडचण काय माहिती आहे, आम्ही सुरुवातच करत नाही, कारण सबबीच आमच्या जास्त. एकदा एका डोंगराच्या पायथ्याला मी सायंकाळी मावळतीच्या वेळेला निघालो होतो. एक सद्ग्रस्त उभा होता. मी त्याला विचारलं, का थांबलाय. नाही, डोंगरावर जायचं आहे. म्हटलं जा ना. मग नाही, अंधार आहे ना. मग मी माझ्या हातातला कंदील त्याला दिला. म्हटलं जा आता. मी घरी निघून आलो. दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता मी परत त्या डोंगराच्या पायथ्याला पोहोचलो. तो सद्ग्रस्त तिथंच. मी म्हणलं, अरे वा, जाऊन आला वाटतं. नाही, गेलोच नाही. म्हटलं का. अंधार आहे ना. अहो मग कंदील दिला होता ना तुम्हाला. नाही हो, दिला होता ना, पण त्याचा उजेड फक्त माझ्या पायापुरताच पडतोय, मला किती लांब जायचं आहे. अरे भल्या माणसा, तू चालायला सुरुवात तर कर, उजेड आपोआप तुझ्या पायाबरोबर येत जाईल. महाराजांनी ते सांगितलं, सुरुवात करा, सगळी सृष्टी तुमच्या पाठीशी आपोआप येत राहते. 1645ला महाराजांनी राजगड घेतला. बेवसाऊ होता, म्हणजे राजगड घेतला तर बांधायला हवा. आता बांधायचे तर पैसे हवेत, पण पैसे किरकोळात काम होणार नाही, मोठी संपत्ती हवी. मग महाराज असं म्हटले का, नाही, घेतला राजगड तर बांधला पाहिजे, आता बांधायचा तर फंड्स पाहिजेत. आहेत कुणाकडं, मग कशाला घ्या, बघू ना आपण स्विंड्स आल्यावर नंतर.
महाराज म्हणले नाही, पुढचं पुढं घेऊन तर टाकू. सुरुवात केली. 1645ला राजगड घेतला. 1646ला महाराजांनी तोरणा जिंकला आणि तोरण्याचं काम चालू असताना महाराजांना सोन्याच्या मोहरांनी भरलेले 7 हंडे सापडले आणि त्या संपत्तीतनं महाराजांनी राजगड बांधून पूर्ण केला. महाराज सांगताय तुम्ही सुरुवात करा, जगदंबा आशीर्वाद घेऊन तुमच्या पाठीशी उभा असते. सुरुवात करा. 1670 साली मोगल मराठा संघर्ष प्रचंड वाढलेला. मोगलांची फौज 5 लाख, महाराजांची 20,000. मग महाराज असं म्हणले का त्यांचे 5 लाख आपले 20,000 डिपॉझिट पण राहणार नाही, कशाला अर्ज भरा, 1-2 लाख करूया आणि मग लढूया, बघू नंतर. नाही, महाराज म्हणले आपली 20 आहे ना, 20 तर 20, सुरुवात तर करूया. केला संघर्ष सुरू. त्यात 1670ला महाराजांनी प्रबळगड जिंकला आणि प्रबळगडाची पाहणी करायला महाराज पालखीत बसून प्रबळगडावर निघाले. पालखीत बसलेल्या महाराजांच्या शेल्याचं एक टोक पालखीच्या बाहेर लोंबकळत होतं. प्रबळगडाच्या एका मार्गावर न जाताना महाराजांच्या शेल्याचं ते लोंबकळणारं टोक तिथल्या बोरीच्या झाडाच्या फांदीच्या काट्यात अडकलं आणि महाराजांना ताण बसला. तसे महाराज म्हणाले पालखी थांबवा. पालखी थांबली आणि महाराज सोबत त्यांना म्हणाले, हे बोरीचे झाड आमच्या पुढे जाण्यावर आक्षेप घेते आहे, हे बोरीचे झाड आम्हाला अडवते आहे, हे बोरीचे झाड आम्हाला काहीतरी सांगू पाहते आहे, इथे काहीतरी आहे. आहे खाना खाना. माणसं कामाला लागली, खानायला सुरुवात झाली. 5-6 फूट गेले, एक दगडी भिंत सापडली, उकरली. 27 घागरी आणि 4 कढया एवढं सोनं महाराजांना तिथं सापडलं. आणि त्या संपत्तीच्या बळावर मोगलांच्या विरोधातला संघर्ष तीव्र झाला. महाराज सांगताय तुम्ही सुरुवात करा, सगळी सृष्टी ठेवा. रयतेला यासाठी कुठलीही तोशिष महाराजांनी कधीही लागू दिलेली नाही. सुरतेची लूट केली, 1 कोटीचा निधी मिळाला आणि त्या 1 कोटीतनं महाराजांनी 84 बंदरे ऐशी जागा नाही, 18 टोपीकरांच्या उरावर दुसरी शिवलंका उभारली. त्या 1 कोटीतनं महाराजांनी सिंधुदुर्ग बांधला. रयतेला नाही छळ, अजिबात नाही, त्रासच नाही. सुरतेला गेल्यावर महाराजांनी डचांना स्पष्टपणे पत्रात लिहिलंय, आम्ही सुरतला का आलो. महाराजांना काही ते गुजरातचं वैर नाही, गुजराती माणसांबद्दल काही नाही. महाराजांच्या डोक्यात एकच आहे, त्यांनी काय सांगितलं डचाला, तो शाहिस्ता खा. 3 वर्ष माझ्या पुण्यात माझ्या प्रांताची खराबी करत बसलाय. 3 वर्ष त्यांनी जी खराबी केली त्याची नुकसान भरपाई घ्यायला मी तर आलो आहे. सुरत लुटून मी ती नुकसाई भरपाई घेऊन जातो आहे. मला बादशाची दाढी जाळायची आहे बस. महाराजांचं बाकी कोणाशी वैर नव्हतं. शाहिस्ता खाननं पुण्यात येऊन जी स्वराज्याची हानी केली ना, त्याची नुकसान भरपाई वसूल करायला महाराज गेले. त्या नुकसान भरपाईतनं 1 कोटी मिळाले. त्यातनं महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला उभारलाय. सगळ्यात महत्वाची गोष्ट, महाराजांनी राजापूरची वखार, धरणगावची वखार यांच्यावर छापे मारले, संपत्ती मिळवली आणि त्यातनं महाराजांनी गडकोट बांधलेत, युद्ध संरक्षण आघाडी मजबूत केली आहे. पण महाराजांनी इथल्या रयतेला युद्ध सामुग्री मिळवण्यासाठी किंवा लष्करी साधनांसाठी कुठला कर बसवलाय अजिबात नोंद नाही. हे पहिला आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. महाराजांचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे, स्वराज्याच्या जेवढ्या लढाया झाल्या त्यातली एकही लढाई महाराजांनी स्वराज्यात होऊ दिलेली नाही. रयतेला त्रास नको, अजिबात नाही. अफजल खानाला त्यावेळी स्वराज्याच्या हद्द प्रतापगडाच्या तिथंच होती, महाराजांनी खान तिथंच अडवला. सिद्धीचं भराला स्वराज्याच्या हद्द पन्हाळ्याजवळ होती, महाराजांनी त्याला हात येऊ दिलाच नाही, त्याला पन्हाळ्यावरच रोखला. प्रत्येक लढाई बघा महाराजांची स्वराज्याच्या हद्दीवर आहे, शत्रू आत नाही येऊ दिला. रयतेला त्रास नाही, इथल्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची नासाडी अजिबात नाही. हे महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. मग महाराजांनी उत्पन्न मिळवलं तरी कसं? आज महाराष्ट्र कृषी प्रधान दिसतोय ना, त्याचं सगळं श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांना द्यावं लागेल. सह्याद्रीच्या डोंगर रंगाने बनलेला हा निधड्या छातीचा राखट महाराष्ट्र आहे. अहो, शेती करायला जमिनी होत्या कुठं? पडीक जमिनी लागवडी खाली आणण्याचं सगळ्यात मोठं कार्य महाराजांनी केलं. इथल्या सुभेदारांना सक्त आज्ञा दिल्या, गावोगावी जा, दौरे काढा, शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्या, कोणास बी बियाणं नसेल द्या, खतं नसतील द्या, बैलाजोडी नसेल द्या, जैसे होईल तैसे शेतकरी सुखी होईल ऐसे पहा. महाराजांच्या अगोदर शेतकऱ्यांना एकूण 40 कर द्यावे लागत होते. 40 कर महाराजांनी सगळे बंद केले, एकच कर ठेवला. तो सुद्धा असा, पूर्वी शेतकरी स्वतः बी बियाणं घालायचा, स्वतःच खतं घालायचा, स्वतःच कष्ट करायचा आणि 50% सरकारला आणून द्यायचा. म्हणजे उरलेल्या 50% त्याची खतं, बी बियाणं, कष्ट, सगळा खर्च त्याच्या वाट्याला 20-10%च यायचे. महाराजांनी बंद करून टाकलं.
आलेल्या उत्पन्नाचे 5 भाग पैकी 3 भाग शेतकऱ्याला, 2 भाग सरकारला. पण बी बियाणं सरकार द्यायचं, खतं सरकार द्यायचं, बैलजोडी सरकार द्यायचं. शेतकऱ्यानं फक्त कष्ट करायचं आणि उत्पन्नातला सगळ्यात मोठा हिस्सा घेऊन जायचा. शेतकरी आनंदित झाला. जो पडीक जमीन लागवडी खाली आणेल त्याला महाराजांनी 5 वर्ष कुठलाच कर ठेवला नाही, साराच नाही. 5व्या वर्षी त्याला 12.5%, 6व्या वर्षी 25%, असा 12.5% वाढत वाढत मग तो 10व्या वर्षी पूर्ण कर द्यायचा. दुष्काळ पडला, सारा माफ होता, अडचण आली, कर्ज माफ केलं जात होतं. महाराष्ट्रात नव्हे जगाच्या पाठीवर शेतकऱ्यांची कर्ज माफ करणारा पहिला राजा म्हणून आम्हाला महाराजांचंच नाव घ्यावं लागतं. बरं तो काळ कसा होता हो? सुलतानी कोसळलीच होती, पण आसमानी सुद्धा ढासळली होती. दुष्काळ इतका भयान पडला होता की जगण्यासाठी माणसाची नजर मेल्या जनावराच्या प्रेतावर पडू लागली आणि भुके पोटी बापाची नजर पोराच्या मांसावर जाऊ लागली. पण इतकी भयान परिस्थिती असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नाही. हे शिवशाहीचं यश आम्हाला मानावंच लागेल. महाराजांनी मातीत नव्हे, महाराजांनी मातीसाठी मरायला शिकवलं. असंख्यांच्या त्यागातून समर्पणातून राज्य उभा राहिलं, असंख्यांच्या. आणि अखेर महाराजांनी घोषणा केली राज्याभिषेकाची. आणि बघता बघता महाराष्ट्र आनंदानं नाहून गेला. रायगड तर अगदी ओला चिंब झाला. लाखो वर्षातनं हा स्वर्णक्षण महाराष्ट्राच्या मातीमध्ये प्रकटणार होता. महाराज छत्रपती होणार होते. खरं तर जनतेच्या हृदय सिंहासनावर महाराज आरूढ होतेच, पण राज्याभिषेकानं महाराज धर्मसिंहासनावर आरूढ होणार होते. सगळा रायगड आनंदानं चिंब झाला होता. आणि महाराज रायगडावरनं कुलस्वामीनी महनमंगल तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी प्रतापगडाकडे निघाले. महाराजांनी प्रतापगडावर जाऊन आई तुळजाभवानीचं दर्शन घेतलं. तुळजाभवानीला सोन्याचं छत्र अर्पण केलं आणि तुळजाभवानी समोर महाराष्ट्र धर्मरक्षणाची शपथ घेऊन महाराज रायगडाकडे निघाले. तुळजाभवानी समोर महाराजांनी महाराष्ट्र धर्म रक्षणाची शपथ घेतली. महाराष्ट्र धर्म हा फक्त इथंच आहे, दुसरीकडे कुठं दिसणार नाही. कधी बघितलंय ओरिसा धर्म, तामिळ धर्म, कर्नाटक धर्म, गुजरात धर्म? इतर कुठल्याही राज्याला तो जोडला गेला नाही. महाराष्ट्र धर्म या भूमंडळाच्या ठाई धर्मरक्षी राहिला काही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा महाराष्ट्र धर्म म्हणजे काय आहे? जर तो अन्यायाच्या विरोधात जो जाऊन जातो तो महाराष्ट्र धर्म, जो सगळ्यांना एकत्र करतो, संघटित करतो आणि सगळ्यांच्या संघटित शक्तीच्या बळावर लोककल्याणकारी राज्य उभारतो, तो महाराष्ट्र धर्म. इथं भेदाभेद नाही, कुठलाही बाकी विषय नाही. राष्ट्राच्या रक्षणासाठी समर्पित तो महाराष्ट्र धर्म. नाहीतर बघा ना, 150 वर्ष इंग्रजांनी हिंदुस्थानवर राज्य केलं, पण इंग्रज काय म्हणतात? हिंदुस्थान आम्ही कुणाकडनं घेतला? मोगल बादशाहच होते इथं हिंदुस्थानचे बादशाह सम्राट. पण त्याचं नाही म्हणत आम्ही मोगलांकडनं हिंदुस्थान घेतला, ते असं नाहीत म्हणत आम्ही गुजराती लोकांकडनं हिंदुस्थान घेतला, ते असं नाहीत म्हणत आम्ही कर्नाटकी लोकांकडनं हिंदुस्थान घेतला, ते असं नाहीत म्हणत आम्ही तामिळ लोकांकडनं हिंदुस्थान घेतला. इंग्रज लिहितात आम्ही मराठ्यांकडनं हिंदुस्थान जिंकून घेतला. म्हणजे शेवटपर्यंत राष्ट्र रक्षणासाठी झुंजत होता तो महाराष्ट्र, कारण तो महाराष्ट्र धर्म छत्रपती शिवाजी महाराजांनी या भूमीत रुजवला होता. तो महत्वाचा. नाहीतर महाराजांचं ध्येय काय आहे? हा राज्याभिषेक तरी कशासाठी? ॲबे करे नावाचा एक फ्रेंच प्रवासी महाराजांच्या रोह्याच्या कार्यालयात आला. त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं, पण मुळातच तो जिज्ञासू. म्हणजे आपल्याला आपल्याबद्दल जेवढी माहिती नाही तेवढी परकीयांना आपल्याबद्दल माहिती आहे. इंग्रज व्यापारी म्हणून इथं आले, त्यांनी आपला अभ्यास केला आणि मग त्यांना कळलं आपण ह्यांच्यावर राज्य करू शकतो, आणि 150 वर्ष राज्य केलं. हा ॲबे करे रोह्याच्या कार्यालयातला महाराजांच्या अधिकाराला पहिला प्रश्न विचारतोय. तुमच्या महाराजांचं सैन्य कमी, तुमच्या महाराजांचं सामर्थ्य कमी, तुमच्या महाराजांची संपत्ती कमी, पण तरी तुमचे महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी होत आहेत. तुमच्या महाराजांच्या या यशाचं कारण काय? आणि महाराजांचा अधिकारी सांगतोय आमच्या महाराजांच्या यशाचं कारण अभ्यास, विलक्षण अभ्यास.
आमच्या महाराजांचा सगळ्या क्षेत्रप्रांताचा अभ्यास आहे. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास महाराजांच्या तोंडपाठ आहे. आणि भूगोल जणू नजरेत साठवलाय. इथल्या डोंगर, दऱ्या, नद्या, नाले, रस्ते, घाट, रस्ते सार महाराजांच्या नजरेत आहे. महाराजांचा हा अभ्यास हेच महाराजांच्या यशाचं कारण आहे. अहो, कवी भूषणानं महाराजांना अल्पनिधी म्हटलंय. अल्पन म्हणजे बलाढ्य, प्रचंड, धी म्हणजे बुद्धी, अफाट बुद्धिमत्ता असलेला राजा. अभ्यासाच्या बळावर महाराज प्रत्येक ठिकाणी यशस्वी होत गेलेत. सगळ्यात महत्वाचं या आंबेडकरनं दुसरा प्रश्न विचारला की जिज्ञासूच माणसं भयानक. म्हणजे आपल्याकडं काय झालं, 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं. इंग्रजांना इथं मालक बनवून राहायचं होतं, आपल्याला गुलाम बनवायचं होतं. त्यामुळं त्यांनी जी शिक्षण पद्धती मॅकेलॉनं बनवली तीच मुळात गुलाम बनवणारी, ज्यात जिज्ञासा नावाचा गुणच नाही. म्हणजे हल्ली तुम्ही बघितलं असेल, तुमची मुलंही तुम्हाला प्रश्न विचारत नसतील. प्रश्न न विचारायची 2च कारण आहेत. 1, सगळंच कळतंय, आणि 2, काहीच कळत नाही. विचारतच नाहीत प्रश्न पोरं, कारण जिज्ञासाच संपली आहे. आता मी फिजिक्सचा प्राध्यापक आहे, माझ्या आधी अनेक प्राध्यापक झाले असतील, नंतरही होतील, पण आम्ही भौतिकशास्त्रात शिकवतो काय? न्यूटन्स लॉ, आईन्स्टाईन्स फॉर्म्युला, एडिसन्स रूल. मला कायम प्रश्न पडतो, न्यूटन्स लॉच का, पाटील्स लॉ का नाही, आईन्स्टाईन्स फॉर्म्युलाच का, देशमुख फॉर्म्युला का नाही, एडिसन्स रूलच का, जगदाळेच रूल का नाही? आमची पोरं का नाही शोध लावत, आम्ही का नाही संशोधन केलं, आमचे का नाहीत नावं, रूल फॉर्म्युला याला त्याला? आमच्या जिज्ञासाच नाही. मला कधी कधी बरं वाटतं, बरं झालं ते न्यूटनच सफरचंदाच्या झाडाखाली बसला होता आणि नेमकं सफरचंद खाली पडलं आणि त्याला प्रश्न पडला, सफरचंद खालीच का पडलं? आणि मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. बरं झालं न्यूटनच बसला होता. आपल्यातला एखादा बसला असता तर आणि पडलं असतं सफरचंद खाली, काय प्रश्न पडला असता आपल्याला? बरं झालं मी असतानाच पडला. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कुणी नाही, अकेले अकेले खाएंगे. आणि तिसरा प्रश्न जर एखाद्याला पडलाच, सफरचंद खालीच का पडलं, आणि त्यानं विचारलं वडिलांना, बाबा सफरचंद खाली का पडलं? बाबा म्हणणार, खा ना मुकाट्यानं, का डोक्याला ताप देतो, हाय ते व्याप कमी आहेत का? संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. का परकी आले, का आक्रमण झाले, का राज्य गेलं गुलामीत? अभ्यास, आमचा अभ्यास नाही. अजूनही तीच अडचण आहे आमची. हा खरे साधा परवाना घ्यायला आलाय तरी तो माहिती घेतोय. आमचा तरी किती अभ्यास आहे? जगाचा राहू द्या, महाराजांनी जगाचा अभ्यास केलाय. जगात काय काय घडतं हे दुसऱ्या क्षणाला महाराजांच्या समोर आहे. सोपं नाही. 30 वर्षात 750 वर्षाचं पारतंत्र्य हटवणं ते केलंय महाराजांनी. काळाच्या किती पुढे असतील महाराज. या आंबेडकरेनं महाराजांच्या कार्यालयातल्या अधिकाऱ्याला दुसरा प्रश्न विचारला, तुमचे महाराज हे सगळं जे करतायत, तुमच्या महाराजांचं ध्येय काय आहे? तुमच्या महाराजांचं स्वप्न काय आहे? तुमच्या महाराजांची महत्वाकांक्षा काय आहे? आणि महाराजांच्या कार्यालयातला अधिकारी सांगतोय, आमच्या महाराजांचं ध्येय, आमच्या महाराजांचं स्वप्न, आमच्या महाराजांची महत्वाकांक्षा अहद तंजावर ते तहद पेशावर, सिंधू नदी पासून बंगालचा उपसागर, अखंड साम्राज्य उभा करायचं आणि या साम्राज्यावर भगवा डौलाने फडकावत ठेवायचं. हे आमच्या राजांचं ध्येय. काय ध्येय आहे हो? अहद तंजावर ते तहद पेशावर, सिंधू नदी पासून बंगालचा उपसागर, म्हणजे कावेरीच्या संगमापर्यंत हा राज्याभिषेक त्याचं प्रतीक आहे, ही सुरुवात आहे. या देशावर 2 खिंडीतनं आक्रमक आले. एक बोलनची खिंड आणि दुसरी खैबर खिंड. बोलनच्या खिंडीतनं फार आले नाहीत, पण खैबर खिंडीतनं सगळेच आले. महाराजांनी आपल्या लोकांना काय सांगितलंय माहिती आहे? ज्या खैबर खिंडीतनं हे सगळे आक्रमक आपल्या देशात आले ना, त्या खैबर खिंडीतनं पलीकडे त्यांना ढकलून द्यायचं आणि परत या देशावर कुणी आलं नाही पाहिजे अशी व्यवस्था निर्माण करायची. ती आपलं स्वराज्य असेल. महाराजांचं हे स्वप्न पूर्ण केलंय पुढच्या लोकांनी. अटक जिंकली, मराठ्यांनी अटके पार झेंडे लावले. अटक कुठे आहे माहिती आहे? खैबर खिंडीतनं आत आला की पहिलं सिंधू नदीच्या काठावरचं ठाणं म्हणजे अटक. पाकिस्तानात आहे आता. तिथपर्यंत मराठ्यांनी भगवा फडकावला. त्यावेळी सेनापती होते राघवदादा पेशवे, त्यांनी इकडे नानासाहेबांना पत्र पाठवलं. थोरल्या महाराजांचं स्वप्न आपण पूर्ण करत आणलंय. काय इच्छा होती महाराजांची? खैबर खिंडीतनं पलीकडे जाऊन आक्रमक तिकडे ढकलायचे, परत नाही आले पाहिजेत.
आणि राघोबा दादा पुढे विचारतायत, अटकेवर भगवा फडकवलाच आहे, आपण आज्ञा देत असाल तर खैबर खिंडीतनं पलीकडे जातो आणि पलीकडे भगवा फडकून येतो. नानासाहेब म्हणले राहू दे, सध्या बंगालमध्ये सिराजुद्दौला रॉबर्ट क्लाईव्हचं प्रकरण, आपल्याला बंगालचं प्रकरण हाताळायचं आहे. म्हणजे मराठी फक्त महाराष्ट्रापुरतं बघत नव्हते, राष्ट्ररक्षणाची जबाबदारी महाराष्ट्रानं स्वतःच्या खांद्यावर पेलली आहे. शत्रू तिकडे ढकलल्याचं नाही तर पानिपतावर मराठ्यांनी लढायचं कारण काय आहे? तो अब्दाली हिंदुस्थानवर आक्रमण करायला आलाय, त्याला देश ताब्यात घ्यायचा आहे. राष्ट्ररक्षणाची जबाबदारी शिवछत्रपतीने आपल्यावर दिली. हा महाराष्ट्र पानिपतावर गेला, 1,00,000 बांगडी फुटली. कोण म्हटलं मराठ्यांचा पराभव झाला? अजिबात नाही. लक्षात घ्या, या पानिपत युद्धानंतर परत हिंदुस्थानकडे एकही आक्रमक चालून आलेला नाही, एकही. तो अब्दाली शेवटचा होता, जे महाराजांनी सांगितलं होतं ते करून दाखवलं. परत नाही कुणीकडे. आणि या पानिपतच्या युद्धानंतर अवघ्या 10 वर्षात महाजी शिंदेनी दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवला. तो पुढे दिल्लीवर 35 वर्ष फडकत होता. काय स्वप्न होतं महाराजांचा राज्याभिषेक करताना? हे अहद तंजावर ते तहद पेशावर, सिंधू नदीपासून बंगालचा उपसागर, अखंड साम्राज्य उभा करायचं. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना महाराजांच्या एका पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी असं म्हणाले, जर छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर पाकिस्तानच्या सीमा तुमच्या माझ्या घरापर्यंत आल्या असत्या. नंतर जे आपले सगळे मराठे देशभर विखुरले ना, मग ते होळकर असतील, शिंदे असतील, पवार असतील, यांनी हा देश सुरक्षित केला. राष्ट्रीयत्वाची जी भावना आहे तीच महाराजांनी पेरलेली आहे. रवींद्रनाथ टागोर एका ठिकाणी असं म्हणतात की हा देश मुळातच विविध जाती, अनेक पंथ, नाना धर्माने मिळून बनलेला. या सगळ्यांना एकत्र आणणं कठीण. हे एकत्र आले तर त्यांच्यात एकत्व निर्माण करणं कठीण, आणि एकत्व जरी निर्माण झालं तर त्यांच्यात राष्ट्रीयत्व पेरणं महाकठीण. पण हे अत्यंत महाकठीण कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या रूपानं इथं करून दाखवलं. 18 पगड जातीचं, 12 बोलतेदारांचं, साऱ्या जाती धर्माचं हे राज्य महाराजांनी इथं उभारलं. इथं प्रथम कर्तव्य राष्ट्र. बस, महाराष्ट्र धर्म काय? राष्ट्रासाठी मरण, मरणाते जनन, हा महाराष्ट्र धर्म आहे. तो महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर होऊ पाहतोय. मोरोपंत, प्रल्हादपंत, बाळाजावजी, निराजीपंत, नानाजी दत्त, हंबीरराव मोहिते, आनंदराव मकाजी, नागोजी जेधे, हिरोजी फर्जन, मदारी मेहतर, या महाराजाच्या जिवलग सोबत्यांची कोण 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 धंदल उडाली आहे. असंख्यांच्या त्यागातून आज लाखो वर्षातली अभूतपूर्व घटना पूर्णत्वाला जातीये. आपलं स्वतःचं रयतेचं, जनतेचं राज्य अस्तित्वात येतं आहे. कोण कोण आनंद. परकीय सत्तेचे प्रतिनिधी सुद्धा महाराजांच्या राज्याभिषेकाला उपस्थित झाले होते. इंग्रजी सत्तेचा प्रतिनिधी हेनरी ऑक्झेंडन, फ्रेंच, गोवेकर पोर्तुगीज, भागानगरचा प्रतिनिधी, विजापूरच्या आदिलशाहीचा, निजामशाहीचा, कुतुबशाहीचा प्रतिनिधी, हे सगळे रायगडावर आले होते. शतकानुशतकातून एक अलौकिक घटना रायगडाच्या माथ्यावर घडणार होती. पण या सगळ्या धांदलीमध्ये अनेक मावळ्यांचे डोळे अवचित पाणावत होते. कुणीतरी सोबत्याला सांगायचा, आज स्वराज्याची पायाभरणी करणारे बाजी पासलकर असायला हवे होते. खूप आनंद झाला असता त्याला. ते आमचे कान्होजी जेठे नाईक देशमुख, कोण निष्ठा त्यांची या स्वराज्यावर. तो अफजल खान चालून आला आणि येता येता त्यांनी सगळ्या सरदारांना पत्र पाठवली, येऊन मिळा, नाहीतर घरादारावरनं वतनावरनं गाढवाचा नांगर फिरवू. अनेक लपले, पळाले, फितूर झाले. खंडोजी खोपडा खानाला जाऊन मिळाला. आजच एक पत्र कान्होजी जेध्यांकडे आला, येऊन मिळा, नाहीतर घरादारावरनं गाढवाचा नांगर फिरवू. कान्होजी जेधे हा खलिता घेऊन महाराजांकडे आले. महाराजांना म्हणाले, राज, खानाचा खलिता आलाय. राजा म्हणले, काय म्हणतो खान? नाही, येऊन नाही आम्हाला सामील झाला तर पोराबाळांवर, घरादारांवर, वतनावर गाढवाचा नांगर फिरवीन म्हणतोय. तसे राजे म्हणले, मग कान्होजी काका काय ठरवलं तुम्ही? अहो काय विचारता राजा? तसं नव्ह कान्होजी काका, पण तुमच्या पोराबाळांच्या भविष्याचा, वतनाचा प्रश्न आहे. आपण योग्य निर्णय घ्यावा. तसे कान्होजी संतापले. शेजारचं पाणी भांड घेतलं, तर हातावर पाणी ओतलं आणि राजांना म्हण, राजा हे पाणी
पाणी सोडलं वतनावर, हे पाणी सोडलं पोराबाळांवर, हे पाणी सोडलं घरादारावर. राजा कान्होजी लढल स्वराज्यासाठी आणि मरल स्वराज्यासाठी. राजा रणमैदानात ज्यावेळी तुम्हाला हाडं दिसतील, त्या हाडातून, ज्या हाडातून शिवराय शिवराय आणि स्वराज्य स्वराज्य ऐकू येईल, ती हाडं या कान्होजी जेदे नाईक देशमुखाची असतील. घरादारावरनं नांगर फिरवू दे, नाहीतर वतनावर कब्जा करू दे. हा कान्होजी लढल स्वराज्यासाठी आणि मरल स्वराज्यासाठी. काय अलौकिक निष्ठेची माणसं आहेत. कुणी घ्यावं तानाजी बाजी, येसाजी कोंडाजी करतो, जे प्रत्येकाचं आयुष्य सांगेल कसं जगावं आणि कसं मरावं. नॅशनल कॅरेक्टर्स तयार केलीत महाराजांनी, राष्ट्रीय चारित्र्य. मावळ्यांना त्याच सवंगड्यांची तर आठवण येते. ते कान्होजी जेदे नाईक देशमुख हा राज्याभिषेक बघायला हवे होते, पण त्याच वेळी कुणीतरी मुरारबाजींची आठवण काढली. वज्रगड दिलेर खानानं घेतला आणि मुरारबाजी दिलेर खानच कापायचा डाव आखला. बेफाम झुंज झाली आणि मुरारबाजींचं ते शौर्य बघून दिलेर खान हबकला, भयचकित झाला आणि मुरारबाजींकडे म्हणाला, अरे का लढतो फुकाचा, का मरतोस? वज्रगड आम्ही घेतलाच आहे, पुरंदर सुद्धा घेऊ, का मरतोस? ये आमच्याकडं, बादशाह जागीर देतील. आणि कडाडले मुरारबाजी, अरे माझ्या राजानं मला काय कमी केलंय म्हणून येऊ तुझ्याकडं? मराठे तुटतील, फुटतील कुठले, हट. पण तोपर्यंत दिलेर खानाचा बाण सुकरात सुटला होता. मुरारबाजींच्या कंठाचा पोत घेऊन थांबला होता. मुरारबाजी स्वराज्यासाठी समर्पित झाले होते. अहो, मरण पत्करण्यापेक्षा मुरारबाजींना सांगता आलं असतं, बघा राज्यसभा देत असला तर. काय कमालीची निष्ठा आहे ही, काय कमालीची निष्ठा आहे. पन्हाळ्याच्या पश्चिमेच्या बाजूनी पावसाळ्याच्या वादळी किर्रात्री राजे बांदल फौज आणि बाजीप्रभूंना सोबत घेऊन विशाळगडाच्या रोखाने निघाले. 21 तासाचा अखंड प्रवास करून मसाईच्या पठारावर आले आणि त्याच वेळी चाहूल लागले शत्रू पाठलागावर आहे. तसे बाजीप्रभू महाराजांना म्हणाले, राजे निम्मे लोक घेऊन आपण पुढे निघा, निम्या लोकांनिशी आम्ही येथे झुंजितो, साहेब कार्य मरी दो. आमच्या मुला लेकरांसाठी महाराज साहेब समर्थ. तसे राजे म्हणले, नाही बाजी, सगळे सोबत लढू. नाही राज, लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. निघा राजा निघा. बाजीप्रभू झुंजत राहिले. सिद्धी जवळचा प्रभात अंगावर कोसळला, कडाडत राहिले बाजी. जाऊन सांगा त्या यमाला, जोपर्यंत राजा विशाळ गडावर पोहोचल्याचे तोफांचे आवाज आमच्या कानावर पडत नाहीत, तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही. अखेर कानावर तोफांचे आवाज पडले आणि शिर तुटले, बाजी कोसळले. घोडखिंड पावनखिंड झाली. आज या राज्याभिषेकाच्या क्षणी असंख्यानं आठवण येत होती. बाजी प्रभू, तुम्ही असायला हवे होता. तो आमचा तानाजी पोराचं लग्न काढलंय, पत्रिका द्यायला महाराजांकडे आलेत. राज रायबाच्या लग्नाला यायचं बरं का. मात्र राजांची नजर आहे कोंडाण्यावर आणि कोंडाण्याकडे पाहता पाहता राजे तानाजीला म्हणाले, तान्हा कोंडाणा घ्यायचं म्हणे आहे हो. तसे सर्दी सुटले तानाजी, हातातल्या पत्रिका फेकल्या. राजा आधी लगेन कोंढाण्याचं मग रायबाचं आणि पोराचं लग्न टाकून तानाजी कोंढाण्याचं लग्न करायला गेले. गेले 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 असे गेले की रायबाचं लग्न करायला परत आलेच नाहीत. मला राऊंड राऊंड प्रश्न पडतो, काय दिलं असेल महाराजांनी तानाजींना? का महाराज म्हणले होते तानाजींना, तान्हा तेवढा कोंढाणा घ्या, मग महानगरपालिकेच्या तिकिटाचं तुमचं बघतो? काय दिलंय हो, काय दिलंय? हे तुझं राज्य आहे, तुलाच जपायला हवं, तुलाच वाढवायला हवं. तुझा तू वाढवी राजा. तुझ्या राज्याचा, तुझ्या पोराबाळांचा उद्धार करायला दुसरं नाही कोणी येणार, तुला उभा राहावं लागेल. विलक्षण चेतना, विलक्षण प्रेरणा, विलक्षण आत्मविश्वास महाराजांनी या मातीत उगवलेल्या प्रत्येकाच्या उरात पेरला. माणसं घरचं कार्य टाकून स्वराज्याचं कार्य करायला मरायला तयार झाली. हे वैशिष्ट्य महाराजांचं. अनेक राजांनी भूदुर्ग बांधले, अनेक राजांनी गिरिदुर्ग बांधले, अनेक राजांनी जलदुर्ग तयार केले, पण माझ्या राजांनी नरदुर्ग उभा केले. तानाजी बाजी कसली हे नरदुर्ग. खरं तर राज्याभिषेकाला अवघे काही दिवस बाकी आहेत आणि त्याच्या अगोदरच मिर्झा राजा जयसिंह स्वराज्यावर येता झाला. मिर्झा राजाला माहिती आहे
उघड्या मैदानात राजांना पराभूतच करणं कठीण. पण चतुर मिर्झानं डाव आखला. त्याच्या लक्षात आलं राजांचा जीव गडात नाही, राजांचा जीव प्रांता प्रदेशात नाही, राजांचा जीव कुठल्या किल्ल्यात नाही, राजांचा जीव आहे तो इथल्या रयतेत आहे. आणि या मिर्झानी रयतच छळायला सुरुवात केली. गावाच्या गावं जाळली, खुलेआम कत्तल्या रमल्या, आक्रोश किंकाळ्या रोडा, रक्ताच्या चिळकण्या, मुर्द्यांचा प्रेतांचं काच, यातनांचा हल्ला कल्लोळ उडाला. राजे व्याकुळले. राज्य कुणासाठी? रयतेसाठीच ना. मग रयतच वाचत नसेल तर राज्य वाचून काय उपयोग? आणि राजांनी 10 साठी मिर्झा राजांकडे जाणं पसंत केलं. पुरंदरास 23 किल्ले मिर्झाला देऊन टाकले. आतापर्यंत कमावलेलं सगळं मिर्झाच्या हवाली केलं. 1646 ते 1665 जे उभारलेलं स्वराज्य होतं रयतेसाठी महाराजांनी सगळं देऊन टाकलं मिर्झाला. काय क्षण असेल हो. असंख्याने त्याग केला, असंख्याने रक्त सांडलं, असंख्याने समर्पण दिलं. महाराजांनी स्वतःच्या आयुष्याची 20 वर्ष दिलीत आणि 20 वर्षात जेवढं काही उभा केलं एका क्षणात द्यावं लागलं. अहो, मध्ये 2 वर्ष कोरोना आला तर असं अनेकांनी आत्महत्या केल्या. त्या कोरोनाच्या संकटनातनं अजून माणसं उभा नाही राहिली नीट. खचली पेचली, खचून निराशेनं गेली. महाराजांचं तर सगळंच गेलंय हो. अवघे छोटे मोठे 16 किल्ले राहिलेत, बाकी महसुली प्रांत किल्ले सगळं गेलंय. पण तरी एवढं घेऊन मिर्झा म्हणाला, राजे आपल्याला मोगलांचं मनसबदार व्हावं लागेल. आणि संतापले राजा मिर्झा, आम्ही तुम्हाला महाराणा प्रताप सिंहांचे वंशज समजत होतो, पण तुम्ही तर यासाठी नव्हता हा सगळा प्रताप गाजवला की मोगलांची मनसबदारी पत्करावी. यासाठी नव्हतं केलं सर की कुणाची गुलामी स्वीकारावी. हा महाराष्ट्र ना कधी झुकला ना वाकला, ना झुकेल ना नमेल. तसा मिर्झा म्हणाला, पण राजे रयतेची काळजी असावी. हो, म्हणूनच शांत होत मिर्झा. अखेर महाराजांनी स्वराज्यासाठी आपला पुत्र डावावर लावला. संभाजीराजे मोगलांचे मनसबदार झाले. पण हा सल महाराजांच्या आतल्या आत सलत होता. महाराज चिंतित दिसत होते. रायगडावर त्या काळोख्या रात्री राजांची ती चिंतित मुद्रा घोड्यांच्या पागेत काम करणाऱ्या त्या शिलेदाराला पाहवत नव्हती. संतापलेला होता तो. त्याचं नाव होतं कडतोची कुचर. माझ्या राजाच्या जीवाला कुणी घोर लावलंय, सहनच होत नव्हतं. अखेर त्यानं मनाशी काहीतरी खुणकाट बांधली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी रायगड सोडला. तो थेट मिर्झा राजांच्या छावणीकडे झेपावला. छावणीच्या बाहेर पोहोचला. भाल्याच्या टोकावर कैद करून त्याला मिर्झाच्या सामने नेण्यात आलं. मिर्झाने विचारलं, कोण? कडतोजी गुजर. कुठून आला? जी शिवाजी राजांकडनं. का? आपली चाकरी करावी म्हणतो. नामुमकिन, नामुमकिन. शिवाजी राजांची माणसं तुटतील, फुटतील कुठली? नामुमकिन. तसा कडतोजी म्हणाला, तसं नव्हं, पण आता तुमच्या तडाक्यातनं आमचं राजा काय वाचणार आहे ती का? होतं नव्हतं तर सगळंच घेतलंय तुम्ही. आता त्यांच्याबरोबर मारण्यापेक्षा तुमच्याबरोबर जगल्याला नाही का चांगलं, म्हणून आलो. घ्या की चाकरीत. मिर्झाला पटलं आणि कडतोजी गुजरला चाकरीत घेतलं. पण कडतोजीच्या उरात डाव वेगळाच रंगत होता. 2-3 दिवस उलटले आणि तिसऱ्या दिवशी कडतोजीला दस्तूरखुद्द मिर्झा राजांच्या छावणीला पहारा द्यायची जबाबदारी सोपवली. रात्रीचा पहिला प्रहर संपला आणि दुसऱ्या प्रहराला कडतोजी मिर्झाच्या छावणीला पहारा द्यायला आला. दूरवर शांत काळोख, सन्नाटा. कुठेतरी कुत्र्याच्या केकाटण्याचा आवाज यायचा, नंतर जागते रहोची पहारे करायची आरोळी. बाकी सारं शांत. हलकेच कडतोजीने मिर्झा राजाच्या छावणीचा पडदा सरकवला. आत बघितलं. मिर्झा निर्धास्त निद्रिस्त झालेला. पुन्हा एकदा कडतोजीने आसपासच्या परिसराची चाहूल घेतली. एकदा मिर्झा राजाच्या छावणी बाहेर फेरी मारली. सगळं आल बेल असल्याची खून पटली आणि अचानक वाऱ्यासारखा तीरासारखा कडतोजी मिर्झा राजाच्या छावणीत घुसला. कमरेचं खंजीर काढलं आणि मिर्झा राजाच्या मस्तकावर उभा राहिला. माझ्या राजांच्या जीवाला घोर लावणाऱ्याला बिनघोर झोपू देत नाही आम्ही मराठे. आणि त्याच वेळी खंजीर उचलला. पुलत्याचा उजेड त्याच्यावर पडला. खंजीर चमकला. मग पारीकरी सावध झाला. दगा दगा करत उभा राहिला. मिर्झा राजा खडबडून जागा झाला आणि कडतोजीचा हात वरच्यावर पकडला गेला. थरथरत मिर्झा सामने उभा राहिला. तुझी ही हिंमत, या कडतोजीवर वार करायची तुझी जिगर झाली कशी? तसा कडतोजी कडाडला. मिर्झा, एक वार खुला सोड, नाही इथंच उभा कापला तर कडतोजी नाव सांगणार नाही. कडतोजी कैदेत असून त्याचा तो जोश आणि आवेश. मिर्झा म्हणाला, शमशेर लाव हमारी.
आणि सोबत त्यांना वाटलं आता कर्तोजीची गर्दन छाटलीच जाणार. मिर्झांची ती राजपुती शमशेर आली, मिर्झाने हातात घेतली, पण अचानक पवित्रा बदलला आणि ती शमशेर कर्तोजीच्या पुढ्यात धरत म्हणाले, कर्तोजी आम्ही खुश आहे तुमच्या बहादुरीवर. या मिर्झावर हात उगारायची अजून कोणाची हिंमत झाली नव्हती. ते धाडस तुम्ही दाखवलं. आम्ही खुश आहे तुमच्या बहादुरीवर, हे घ्या तुमच्या बहादुरीचं बक्षीस. कर्तोजीने ती शमशेर हातात घेतली आणि मिर्झा म्हणाले, बिनधोक जा, आमचा कुठलाही सरदार सैनिक तुम्हाला अडवणार नाही, जा बिनधास्त जा. कर्तोजी निघाले, 5-6 पावलं गेले, अचानक मिर्झा कडाडला, रुक जाओ. कर्तोजी थबकले, मागं वळून पाहिलं आणि मिर्झा राजे कर्तोजीला म्हणाले, जाऊन सांगा तुमच्या राजांना, ज्या राजाकडं तुमच्या सारखी माणसं, त्या राजांचा कुणी पराभव नाही करू शकत. हा मिर्झाही नाही. हे कर्तोजी रायगडावर पोहोचले तोपर्यंत महाराजांना त्यांचा प्रताप कळालाच होता आणि भर दरबारात राजे कर्तोजीला म्हणाले, कर्तोजी अहो काय प्रताप गाजवलात तुम्ही, आजपासून कर्तोजी नाही तुम्ही प्रतापराव, आमचे प्रतापराव गुजर. महाराजांनी कर्तोजीला प्रतापराव ही पदवी दिली. त्या दिवसापासून कर्तोजी गुजर प्रतापराव गुजर झाले. खरं तर महाराजांचं आदर्श म्हणून महाराणा प्रताप सिंहजीच, महाराजांनी जिथं अफजल खान मारला त्या गडाला सुद्धा महाराणा प्रताप सिंहांवरनच प्रतापगड नाव दिलं. महाराजांच्या रायगडाच्या बालेकिल्ल्यात त्यांच्या दिवाणखान्यात महाराणा प्रताप सिंहजींची एक तस्वीर कायम असायची. आणि आता प्रतापरावांनी तर तसंच तर काम केलेलं. अहो एकदा सरदार भामासिंह धावत धावत महाराणा प्रताप सिंहांकडे आले, ठाकूरजी गजब झाला, क्या हुआ, जहांगीर येतोय. बरं मग काय 1 लाखाची फौज घेऊन येतोय. अरे हो की मग, अहो 1 लाखाची फौज घेऊन आपल्यावर हल्ला करायला येतोय. अरे हो की मग, अहो ठाकूरजी आपले फक्त 15,000 आहेत. बरं मग, अहो ठाकूरजी त्यांचे 1 लाख आहेत, आपले फक्त 15,000 आहेत. हो की मग, अहो ठाकूरजी असं काय करतात, त्यांचे 1 लाख आहेत, आपले फक्त 15,000 आहेत, कसे टिकणार. असं आहे का. बरं चला मग मी येतो तुमच्या बरोबर. त्याने काय होईल, 15,000 एक हो, अहो ते 1 लाख आहेत. महाराणा प्रताप सिंहजी म्हणले, तसं नाही, मी 1 लाख आणि तुम्ही 15,000, किती झालो, 1,15,000. अरे ते तर फक्त 1 लाख आहेत. चला, ही स्वतःला 1 लाख समजायची जी जिगर आहे ना, ती जिगर प्रताप सिंहांच्या उरात ती कर्तोजी गुजरांनी दाखवली. म्हणून महाराजांनी त्यांचं नाव ठेवलं प्रतापराव. स्वराज्यासाठी सगळ्यात जास्त लढाया करणारे सरसेनापती, सगळ्यात जास्त स्वराज्याला प्रांत जोडून देणारे सरसेनापती, महाराजांचा उजवा हात मानले गेलेले सरसेनापती. राज्याभिषेकाच्या वेळी महाराष्ट्र बिनघोर करायची जबाबदारी महाराजांनी सरसेनापती प्रतापरावांवरच सोपवलेली. राज्याभिषेकाला कुठलं विघ्न नको. प्रतापराव महाराष्ट्राच्या सीमा चोख सुरक्षित ठेवा. आणि प्रताप त्या सीमा चोख करत होते. त्याच वेळी सांगली जिल्ह्यातल्या मिरज जिल्ह्या उमराणीला बेहलोल खानाची झुंज झाली. बेहलोल खानाचा सपाटून पराभव झाला आणि बेहलोल खान नाक रगडत माफी मागत प्रतापरावांना शरण आला आणि प्रतापरावांनी या बेहलोल खानाला तह करून सोडून दिला. वार्ता राजांना कळाली आणि संतापले राजे, काय करणे सला केलात. प्रतापराव तुम्ही तो सिपाहीगिरी केली, ही सेनापतीगिरी कुठली. बेहलोल तो सापाची जात, फिरून दंश करणारच, काय करणे सोडलात. महाराजांचे हे शब्द जळत्या बाणासारख्या प्रतापरावांच्या काळजात घुसले. पण तोपर्यंत दुसऱ्यांदा महाराज म्हणत होते तेच खरं झालं. हा बेहलोल खान पुन्हा चालून आला आणि महाराजांचा दुसरा खलिता पोहोचला. प्रतापराव हा बेहलोल घडी घडी येतो, स्वराज्याला उपद्रव देतो. या बेहलोलचं मस्तक छाटल्याशिवाय आम्हास तोंड दाखवू नका. आणि महाराजांचे ते शेवटचे शब्द जळत्या निकारासारखे प्रतापरावांना चाळत केले. राज्याभिषेक काही दिवसावर आलाय आणि महाराज सरसेनापतींना सांगतायत त्या बेहलोलचं मस्तक छाटल्याशिवाय आम्हास तोंड दाखवू नका, तोंड दाखवू नका. असली कसली चूक झाली आमच्याकडनं. प्रतापराव जळत्या निखऱ्यासारख्या नुसतेच फिरत होते. गडहिंग्लज तालुक्यातल्या सामानगडाच्या पायथ्याशी प्रतापरावांची छावणी पडलेली. दिवस थंडीचे आणि अचानक प्रतापरावांना निरोप मिळाला. घटप्रवेच्या काठावर असणाऱ्या नेसरीच्या खिंडीत या बेहलोल खानाचा तळ पडलाय. रात्री 12-12:30 प्रहर शेकोटीभोवती शेकत बसलेले प्रतापराव
महाराजांचे शब्द त्यांच्या कानात घुमत होते. त्या कानाचं मस्तक छटल्याशिवाय आम्हाला तोंड दाखवू नका. आणि प्रतापरावांची नजर त्या ज्वाळेत स्थिर झाली. अचानक एक ज्वाळा भडकली, ठिणगी प्रतापरावांच्या डोळ्यात घुसली आणि ताडकन उठले प्रतापराव. कोण येतो, कोण येतो सोबत? उठला विसाजी, उठला कृष्णाजी, उठला विठ्ठोजी, उठला सिद्धी हिलाल. 6 वीर उभा राहिले. आम्ही येतो. बघता बघता 7 घोड्यांवर मान ठोकली गेली, टाच मारली गेली आणि सुसाट 7 घोडी सुटली. ते निद्रेस असलेल्या नेसरीच्या खिंडीत बेहलोल कलाच्या छावणीवर सपासप खुलेआम कत्तली चालू झाल्या. प्रतापरावांना फक्त महाराजांचे बोल आठवत होते. त्या खणाचं मस्तक छटल्याशिवाय आम्हास तोंड दाखवू नका. आणि कडड तुला प्रतापराव बेहलोल. बघता बघता बेहलोलची फौज सावध झाली, जागी झाली. आणि हे 7 वीर त्या लाखोच्या फौजेत अडकले. खालून आग 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 बाजूनी समशेर उसळली सहस्त्र क्रूर इमानी. गर्दीत लोपले 7 जीवते मानी. खग 7 जळाले अभिमानी. वनव्यात वेडात मराठे वीर दौडले 7. असीम शौर्य गाजवत त्या बेहलोल खणाच्या छावणीत प्रतापरावांनी त्यांचे 6 वीर घुसले. पण पळ तोकडं पडलं. पतंगानं दिव्यावर झेप घ्यावी तशा प्रतापरावांनी चढत्या दिव्यावर धाव घेतली. अखेर 7 वीर मारले गेले. तो दिवस महाशिवरात्रीचा होता. जणू भगवान शिवशंकराला या 7 जणांनी स्वतःचं आयुष्य समर्पित करून टाकलं महाशिवरात्रीला. हे समर्पण होतं उद्याच्या स्वराज्यासाठी, त्या छत्रपती होणाऱ्या शिवरायांसाठी. दगडावर तिथल्या अजून दिसतील टाचा, ओढ्यात तरंगे अजून रंग रक्ताचा. क्षितिजावर उठतो अजून मेघमातीचा. अद्याप कुणी वीरानी वाऱ्यावरती गात. वेडात मराठे वीर दौडले 7. राज्याभिषेकाच्या काही दिवस आधी स्वराज्याचे सरसेनापती स्वराज्यासाठी समर्पित झाले. असंख्यांचे डोळे पाणावले. तख्ताची पायरी पाहताना राजे म्हणाले, प्रतापराव ही पायरी तुमची, या सिंहासनाची तुम्ही पायरी बनलात म्हणून या तख्ताकडे जातो आहोत आम्ही. असंख्यांनी स्वतःचा अर्थ दिलं स्वराज्यासाठी, असंख्यांच. त्या साऱ्यांचं स्मरण रायगडावरच्या प्रत्येकाला होत होतं. राज्याभिषेकाच्या धार्मिक विधींना सुरुवात झाली. महाराजांची मुंज करण्यात आली. पट्टराणी म्हणून सोयराबाईंचा अभिषेक व्हावा यासाठी राजांबरोबर त्यांचा समंत्रक विवाह करण्यात आला. इतर राण्यांबरोबरही महाराजांचे विवाह झाले. 4 जून एकादशी उजाडली. महाराजांची सुवर्ण तुला झाली. चांदी, तांबे, जस्त, कथील, सोनं, मीठ, जायफत्रे, जायफळ, ताग, साखर, फळं, नाना प्रकारचे खाद्य या सगळ्यांनी महाराजांची तुला करण्यात आली. तुलेत वापरलेले सगळे पदार्थ पुढे दान धर्म म्हणून वाटण्यात आले. तब्बल 16,000 होन एवढा खर्च तुला विधीला झाला. मासाहेब हे सगळं भरल्या डोळ्यांनी पाहत होत्या. हा शिवछत्रपतींचा राज्याभिषेक हा तर शहाजीराजे आणि मासाहेब जिजाऊ यांचं संकल्पित होतं. ते आज प्रत्यक्षात उतरत होतं. मासाहेबांना आठवले 12 वर्षाचे शिवबाराजे. शहाजीराजांनी मासाहेबांनी एक विलक्षण निर्णय घेतला. स्वतःचा संसार बाजूला सारला आणि स्वराज्य प्रपंच उभा करण्यासाठी त्यांनी निर्णय घेतला. थोरले संभाजीराजे शहाजीराजांबरोबर बेंगलोरातच राहतील आणि धाकटे शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्यात येतील. ठरल्यानुसार शिवबाराजे मासाहेब जिजाऊंसोबत महाराष्ट्राकडे यायला निघाले. यावेळी एका पित्यानं आपल्या या 12 वर्षाच्या पुत्राला काय द्यावं? आमचा पुत्र कुठं निघाला तर आम्ही काय देतो? डबा वेळेवर खा. आई आणखी काळजीनं सांगते, नीट जा, नीट ये. फारच काळजी असली तर म्हणते बसमध्ये बसताना मधल्याच सीटवर बस. बाळ म्हणतं का? नाही, पुढनं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागणं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित. बाळा तू जगला पाहिजेस, काळजी जरूर असावी. पण 12 वर्षाचा आपला पुत्र मासाहेबांबरोबर पुण्याकडे निघालाय. एका पित्यानं आपल्या या पुत्राला काय द्यावं? संस्कृत पंडित असणाऱ्या शहाजीराजांनी संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा आपल्या या 12 वर्षाच्या पुत्राच्या हाती दिली. काय होता मुद्रेत? प्रतिपच्च चंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शहसुनो शुभसैषा मुद्रा भद्राय राजते. काय सांगतात शहाजीराजे? प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. कोण खात्री आहे?
शिवबाराजे अजून बेंगलोरातच आहेत. महाराष्ट्रात जायचे आहेत, स्वराज्याला सुरुवात व्हायची आहे. त्याच्या आधी शहाजीराजे सांगतायत, खात्री आहे मला तुम्ही उभारणारं राज्य प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेकलेप्रमाणे वाढतच जाईल. महाराजांनी असं नाही विचारलं जमेल का, कराल का, होईल का, जमणारच. आमच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधा, म्हणजे पोरं इतिहास घडवतील. ते केलं शहाजीराजांनी. शहाजीराजांनी दिलेली हीच मुद्रा राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी राजमुद्रा म्हणून स्वीकारली. छत्रपती असणाऱ्या शिवरायांची राजमुद्रा पित्यानं बनवलेली, संस्कृत मधून लिहून दिलेली. प्रतिपच्छ चंद्रलेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता सहस्रसुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. 12 वर्षाच्या शोभाराजांना दिलेली मुद्रा 6 जून 1674 ती राजमुद्रा झाली. आणखी काय दिलं होतं शहाजीराजांनी? छोटं मंत्रिमंडळ दिलं होतं. उद्या तुम्हाला तुमचं स्वतःचं मंत्रिमंडळ उभा करायचं आहे, आणि केलं. 6 जून 1674 महाराजांनी त्या छोट्या मंत्रिमंडळाचं रूपांतर अष्टप्रधान मंडळात केलं. पित्यानं दिलेलं स्वप्न पूर्णत्वाला नेलं. अष्टप्रधान. महाराजांचं आयुष्य 50 वर्षाचं, 10 वर्ष बालपणात, 10 वर्ष घोड्यावर बसून रांगणावर युद्ध खेळण्यात, उरली 30 वर्ष. या 30 वर्षात स्वराज्याचं सुराज्य करण्यात गेली. स्वराज्य म्हणजे माझं राज्य, सुराज्य लोककल्याणकारी राज्य. अष्टप्रधान मंडळात 8 मंत्री आहेत. लष्करी प्रशासनातले किती आहेत आणि सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशन मधले किती आहेत? लक्ष कशाकडे आहे महाराजांचं? लष्करी कारवायांकडं का लोककल्याणाकडं? अष्टप्रधान मंडळात फक्त 1 लष्करी माणूस आहे, सरसेनापती हंबीरराव मोहिते. बाकीचे 7 मंत्री सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशन मधले आहेत. लोककल्याण, महसूल व्यवस्था, कर निर्माण, कर वसुली, स्वराज्याची अर्थव्यवस्था बळकट करणं, परराष्ट्र धोरण. अहो एवढंच नाही, महाराजांच्या नंतर 200 वर्षांनी आधुनिक न्यायशास्त्राचा जन्म झालाय. पण महाराजांनी तत्पूर्वीच सरन्यायाधीशांची नेमणूक केली आहे. स्वतः छत्रपती असताना न्याय व्यवस्था स्वतंत्र आहे, निपक्ष न्यायाची ग्वाही महाराजांनी दिली आहे. सगळ्यात महत्वाचं, महाराजांच्या काळी 2 कर होते. एक प्रत्यक्ष कर होता, एक अप्रत्यक्ष कर होता. प्रत्यक्ष कर इनामपट्टी, मिरासपट्टी, देशमुख पट्टी. आणि अप्रत्यक्ष कर चुंगी, वांगी, फसकी, पळकी, उरी दलाली आणि सेवाधारा हे अप्रत्यक्ष कर आहेत. 350 वर्षापूर्वीचं महाराजांचं महसूल धोरण कधीतरी बघा. 5 हात लांब 5 चसू 14 मुठींची लांब काटे हे जमीन मोजण्याचं परिमाण महाराजांनी शोधून काढलंय. महाराजांच्या हयातीत महाराष्ट्रातल्या जमिनींची 3 वेळा मोजणी झाली. आता आमच्या नावावर जे सातबारे दिसत आहेत त्या सातबाऱ्यांचे उद्गाते राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज नसते, तुमच्या माझ्या नावावर सातबारे सुद्धा दिसले नसते. महाराष्ट्रातलं पहिलं धरण महाराजांनी बांधलं. पुण्याजवळच्या खेड शिवापूरच्या आंबिल ओढ्यावरचं धरण जाऊन बघून या. 32 धरणं बांधली महाराजांनी. जलसंधारणाची पहिली योजना शिवाजी महाराजांची. पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना सुद्धा शिवरायांची. आता पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना मी बाजूला टाकली आणि ह्याची अडवा त्याची जिरवा हा एक कलमी उद्योग चालू केला, तो भाग वेगळा. पण आजही आमच्याकडे दुष्काळ पडतो आणि आम्हाला सांगावं लागतं शिवकालीन पाणी योजना राबवली पाहिजे. 350 वर्षापूर्वी जे महाराजांनी करून ठेवलंय ना, अद्भुत आणि अलौकिक. हे लोककल्याणकारी राज्य आहे, लोककल्याणकारी. रयतेचंच हित बघितलं गेलं इथं. रयतेला कुठलीही तोशिष नाही, कुठलीही नाही. सगळ्यांचं राज्य आहे, सगळ्यांचं. महाराजांनी स्पष्ट सांगितलं, मंदिर, मस्जिद, चर्च हात लावायचा नाही. युद्धात एखादी कोरोनाची प्रत जर महाराजांना सापडली तर महाराज ते श्रद्धेनं मस्तकाला लावायचे आणि आपल्या पदरी असणाऱ्या मुसलमान सैनिकाकडे त्याच श्रद्धेनं ते द्यायचे. महाराजांना स्वतःच्या धर्माचा अभिमान जरूर होता, पण त्यांनी दुसऱ्या धर्माचा कधीही द्वेष किंवा अनादर केला नाही. सगळ्यांना समान न्याय हे महाराजांच्या स्वराज्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य होतं. औरंगजेबानं फक्त हिंदूंवर जिजिया कर लावला आणि महाराजांनी त्याला खरमरीत पत्र लिहिलं, ईश्वर एकच. तुम्ही मशिदीत जाऊन त्यासाठीच नमाज पडता आणि आम्ही मंदिरात जाऊन त्या देवासाठीच घंटा वाजवतो. तुम्ही खुदा म्हणता, आम्ही देव म्हणतो, पण तो एकच. तुमच्या वाडवडिलांनी सगळ्यांना समान न्याय दिला म्हणून त्यांचं राज्य वाढत गेलं. तुम्ही मात्र जाणीवपूर्वक भेद करता आहात म्हणून दिवसेंदिवस तुमचं राज्य कमी होत आहे. त्या देवाची आराधना करण्यासाठी तुम्ही मशिदीत बांग देता, आम्ही मंदिरात घंटा वाजवतो. पण तुमचा तो आवाज, आमची ती घंटा त्या एकाच परमेश्वराला. आपण सगळी एकाच ईश्वराची लेकरं, मग हा भेद का?
महाराजांचं धार्मिक धोरणच जणू या पत्रातनं प्रकट झालं. 350 वर्षापूर्वी अहो या देशामध्ये सामाजिक सुधारणा कराव्याशा वाटल्या तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी प्रेरणास्थान मांडलं ते कुळवाडी भूषण शिवरायांनाच. आणि महाराजांनी लोककल्याणाचं हे सूत्र इतकं विलक्षण पद्धतीने निर्माण केलं की या देशाची राज्यघटना तयार करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की या देशाची राज्यघटना तयार करताना माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. काय केलं होतं महाराजांनी? पावनखिंडीमध्ये बाजीप्रभू मारले गेले. बाजीप्रभू आणि फुलाजी प्रभू दोघं. महाराज काही दिवसानंतर बाजीप्रभू फुलाजी प्रभूंच्या सिंध या गावी गेले. त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. बाजीप्रभू आणि फुलाजी प्रभू यांना एकूण 8 मुलं. महाराजांनी त्यांच्या 8ही मुलांना स्वराज्याच्या सेवेत दाखल करून घेतलं. अनुकंपा तत्वावर नोकरी ही योजना शिवाजी महाराजांची. आता ज्यांची मुलं तरुण आहेत त्यांना सेवेत घेता येईल, पण काही सैनिक असे असतील ज्यांची मुलं लहान आहेत, ते युद्धात गेले, मारले गेले. आता त्यांच्या लहान मुलांचं काय? महाराजांनी आपल्या सैनिकांच्या लहान मुलांसाठी रायगडावर बाल परवेशी गृह उभारलंय. आपल्या सैनिकांच्या मुलांचं संवर्धन, संगोपन, शिक्षण, प्रशिक्षण स्वराज्यातून केलं जायचं आणि तो योग्य वयात आला की त्याला सरकारी सेवेत घेतलं जायचं. मुलांचाही झाला. तर काही सैनिक असे असतील नुकतंच लग्न झालंय, अजून मुलबाळ नाही, पण तो युद्धावर गेला, मारला गेला, आता घरी फक्त विधवा पत्नी. आता तिचं काय? 350 वर्षापूर्वी आपल्या सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी महाराजांनी फॅमिली पेन्शनची योजना आणली आहे. फॅमिली पेन्शन ती किती द्यायची त्याची व्यवस्था आहे. तो सैनिक युद्धात मारला गेला, त्याला शेवटचा पगार जेवढा असेल त्या पगाराच्या निम्मी रक्कम त्याच्या पत्नीला आयुष्यभर पेन्शन म्हणून दिली जायची. आता ठीक आहे, पत्नीचंही झालं. काही सैनिक असे ज्यांचं अजून लग्नच झालं नाही, पण युद्धात गेले, मारले गेले, घरी फक्त आता वृद्ध माता पिता आहेत. आता वृद्ध माता पित्यांचं काय? आपल्या सैनिकांच्या वृद्ध माता पित्यांसाठी महाराजांनी अडीशेरी नावाची योजना आणली आहे. सैनिकांच्या माता पित्यांना दरमहा 2.5 शेर धान्य स्वराज्यातनं दिलं जायचं. पोरांपासून थोरांपर्यंत सगळ्यांची काळजी घेतली महाराजांनी, सगळ्यांची. हे स्वराज्याचं वैशिष्ट्य, लोककल्याणकारी. छोट्या मंत्रिमंडळाचं अष्टप्रधान मंडळात रूपांतर. आणखी काय दिलं हो शहाजीराजांनी? भगवा ध्वज दिला. आणि शहाजीराजे म्हणाले, उद्याच्या उभा राहणाऱ्या तुमच्या स्वराज्याचा हा भगवा दौलता ध्वज बनवू द्या. पण ध्यानी घ्या राजे, हा भगवा पेलणं कुणालाही शक्य होत नाही. मनगटात रग आणि छाती धग असावी लागते त्यासाठी. कारण हा भगवा साधा नाही, हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा आहे. हा भगवा भगवान श्री कृष्णांचा आहे. हा भगवा रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा आहे. हा भगवा हर हर महादेव म्हणत रणांगणावर कोसळणाऱ्या धारकऱ्यांचा. हा भगवा शौर्याचा, पराक्रमाचा, भगवा त्यागाचा, समर्पणाचा. राजे हा भगवा फडकत राहू द्या. राज्याभिषेकाच्या वेळी शहाजी राजांनी दिलेला हाच भगवा महाराजांनी स्वराज्याचा राष्ट्रीय ध्वज म्हणून घोषित केला. काय नियोजन आहे स्वराज्य उभारणीच. 12 वर्षाच्या असताना ज्या गोष्टी दिल्यात, मुद्रा, राजमुद्रा, छोटं मंत्रिमंडळ, अष्टप्रधान मंडळ, भगवा, राष्ट्रीय ध्वज. 5 जून द्वादशी उजाडली. रायगड गोड्यानी बहरला, फुलांनी सजला, तोरणं बांधली गेली. असंख्यांचा आनंद ओसंडून वाहत होता. राजे जनमानसांच्या हृदय सिंहासनावर आरूढ झालेच होते. आता अवघ्या काही क्षणात ते धर्मसिंहासनावर आरूढ होणार होते. सूर्योदयाला 2 घटिका कमी असताना महाराजांच्या राज्यारोहणाचा मुहूर्त होता. राजे तत्पूर्वीच्या विधींसाठी आले. मंडपातल्या आसंदीवर ते आरोहण करते झाले. पाठोपाठ पट्टर आणि सोयराबाई, युवराज शंभूराजे बसले. अष्टप्रधान मंडळाने आपापल्या जागा घेतल्या. पूर्वेला पंतप्रधान मोरोपंत तुपाचा सुवर्ण कलश घेऊन उभा राहिले. दक्षिणेला सरसेनापती हंबीरराव मोहिते दुधाचा कलश घेऊन उभा राहिले. बाकीच्या प्रधानाने आपापल्या जागा घेतल्या आणि महाराजांना सप्त सिंधूचा अभिषेक चालू झाला. गंगा, यमुना, कृष्णा, कावेरी, गोदावरी, शरयू, सिंधू या सप्त नद्यांनी महाराजांना अभिषेक घातला गेला. आता तदनंतर महाराजांचं समुद्र स्नान झालं आणि महाराज तिथून निघाले. महाराजांना सुहासनींनी ओवाळलं. महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केली, स्वर्णलंकार धारण केले, शस्त्रास्त्रांची पूजा केली. शिवधनुष्य, कट्यार आणि तलवार महाराजांनी धारण केली आणि आई तुळजाभवानीला, मासाहेब जिजाऊंना,
उपस्थित ज्ञानी जनांना आणि उपस्थित सन्माननीय लोकांना महाराजांनी वंदन केलं आणि महाराज राज्यसभेकडे निघाले. राज्यसभेच्या प्रवेशद्वारावर 2 स्वरलंकार घातलेले प्रचंड मोठे बलाढ्य हत्ती आणि 2 पांढरे शुभ्र अश्व महाराजांचं स्वागत करायला उभा होते. ज्या राजांनी 4 पातशाया पालत्या घालून नूतन सृष्टी उभारली, त्या राजांचं स्वागत राज्यसभेच्या प्रवेशद्वारात झालं. राजे आत आले. राज्यसभेच्या मध्यावर लांब लचक सुंदर सुबक चौथरा, त्यावर आणखीन एक चौथरा, त्यावर अष्टस्तंभी मेघडंबरी मंडप आणि त्या मंडपामध्ये 32 मणी सुवर्ण सिंहासन. मराठी माणसाची अस्मिता बनणार, मराठा माणसाचा स्वाभिमान होणार महाराजांचं ते 32 मणी सुवर्ण सिंहासन. रामजी दत्तो नावाच्या सुवर्णकारानं हे सुवर्ण सिंहासन तयार केलं. हे सुवर्ण सिंहासन तयार करताना महाराजांनी मोरोपंतांना विचारलं, मोरोपंत, एवढा खर्चिक राज्याभिषेक स्वराज्याच्या खजिन्याला पेलेल? आणि मोरोपंत म्हणाले, असे आणखी 10 राज्याभिषेक करू शकतो महाराज, इतके द्रव्य खजिन्यात आहे. 1646 साली स्वराज्याचा महसूल होता 36,000 रुपये आणि महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी स्वराज्याचा महसूल होता 3,500 कोटी रुपये. राज्याभिषेक. खरं तर सिंहासन तयार करताना राजांनी महासाहेबांना असं सांगितलं होतं, महासाहेब, सिंहासनच तयार करायचं असेल तर एवढं मोठं सिंहासन तयार करा की आमच्या सगळ्या मावळ्यांना त्याच्यावर बसता आलं पाहिजे. एक शिवराय छत्रपती नाहीत होणार महासाहेब, या मातीत उगवलेला प्रत्येक जण छत्रपती असेल. हा राज्याभिषेक फक्त शिवरायांचा नव्हता, हा राज्याभिषेक फक्त स्वराज्याचा नव्हता, हा राज्याभिषेक फक्त महाराष्ट्राचा नव्हता, अखिल भारत वर्षाचा हा राज्याभिषेक होता. महाराष्ट्र हे पहिलं लोकशाही राष्ट्र म्हणून घोषित होणार होतं, लोककल्याणकारी राज्य प्रकट होणार होतं. महाराज राज्यसभेच्या दिशेने निघाले. सिंहासनाच्या डाव्या बाजूला मासाहेब जिजाऊ राजस्त्रिया तर उजव्या बाजूला मंत्रीगणांनी सन्माननीय अतिथी होते. सिंहासनाच्या पाठीमागं असंख्य भालकरी सुवर्णांकित भाल्याच्या टोकावर अधिकार दर्शक आणि राजचिन्ह द्योतक घेऊन उभा होती. अश्वदलाची, न्याय व्यवस्थेची, आरमाराची ती राजचिन्ह झळकत होती. खरं तर महाराजांनी हे सगळं विश्व उभारलं. स्वराज्य उभा करताना महाराजांनी पहिला विचार केला, या भूमीमध्ये राज्य नव्हते असं नाही, विजयनगरचं साम्राज्य होतं, देवगिरीचं राज्य होतं, पण उद्ध्वस्त झालं. आपण ही स्वराज्य उभा करू आणि कदाचित ते उद्या नाही, हे स्वराज्याचे चिरंतन राहिलं पाहिजे. म्हणून महाराजांनी पहिला विचार केला, स्वराज्याला धोका कुठून, महाराष्ट्राला धोका कुठून. आणि महाराजांच्या लक्षात आलं, महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं आहे. परवा मुंबईवर 26/11चा दहशतवादी हल्ला झाला आणि मग आम्हाला कळालं महाराज म्हणत होते ते खरं होतं. महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं. आणि म्हणूनच सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानात स्वतःचा आरमार उभा करणारे पहिले राजे म्हणून आम्हाला महाराजांचं नाव घ्यावं लागतं. आता आरमार म्हणलं की जहाज लागणार, तोफा लागणार. तत्कालीन काळात जहाज इंग्रजांकडनं घ्यावी लागायची, तोफा पोर्तुगीजांकडनं, दारुगोळा डचांकडनं ते देत होते, महाराज विकत घेत होते. पण एके दिवशी महाराजांनी विचार केला, हे आता सगळं देत आहेत, पण उद्या यांनी हे सगळं देणं बंदच केलं तर. आणि महाराजांच्या लक्षात आलं, जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात ती केव्हाही ढासळतात, जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो. स्वराज्य स्वतःच्या पायावर उभा राहिलं पाहिजे. म्हणूनच रत्नागिरी जिल्ह्यातल्या विजयदुर्गला महाराजांनी जहाज बांधणीचा कारखाना काढला. मुंबई जवळच्या कल्याण कुलाव्याला महाराजांनी आरमाराची गोदी काढली. पुणे जिल्ह्यातल्या मावळ प्रांतात महाराजांनी तोफा ओतण्याचा प्रचंड मोठा कारखाना काढला. उद्योगशीलता आणि उद्यमशीलता हे महाराजांनी महाराष्ट्राला, राष्ट्राला दिलेले अलौकिक गुण आहेत. महाराज फक्त नेव्हीचे नव्हेत, मर्चंट नेव्हीचे सुद्धा जनक आहेत. मराठी माणसाला व्यापार जमत नाही, मराठी माणसाला उद्योग येत नाही, साप चुकीची समजूत आहे. 350 वर्षापूर्वी महाराजांची जहाजाचं युरोप, इराण, तुर्कस्तान, आफ्रिकन देशांपर्यंत मसाल्याच्या पदार्थाचे व्यापार करला जात होती. स्वराज्याची अर्थव्यवस्था व्यापारातूनच महाराजांनी बळकट केलेली हे लक्षात घ्या. 8 ते 10 आंतरराष्ट्रीय कीर्तीची बंदरं महाराजांनी उभारलीत. ती बंदरं सगळी खाडीत आहेत, समुद्राच्या काठावर नाहीत. इंग्रजांची जहाजं खाली पाण्यात निमुळती असायची, 20-30 फूट खाली, ती खाडीच्या पाण्यात येऊ शकायची नाहीत. आणि महाराजांची जहाजं ती खालनं सपाट असायची, ती कमी पाण्यात सुद्धा वेगानं जाऊ शकायची. म्हणून महाराजांची सगळी बंदरं, सगळ्या जहाज दुरुस्ती बांधणीचे कारखाने खाडीत. आरमार विलक्षण होतं. याच महाराजांच्या
स्वराज्याच्या बनावटीच्या जहाजाच्या बळावर खांदेरी उंदेरीला महाराजांनी इंग्रजी आरमाराचा पराभव केला. दर्यात ज्या आरमाराचा कोणी पराभवच करू शकत नाही त्या इंग्रजांचा महाराजांनी पराभव केला. मुंबईच्या गव्हर्नरनं सुरतेच्या गव्हर्नरला पत्र लिहिलं, जोपर्यंत शिवाजी महाराजांकडे आहेत तशी जहाजं आपल्याकडे येत नाहीत तोपर्यंत आपण महाराजांच्या आरमाराचा पराभवच करू शकत नाही. सुरतेच्या गव्हर्नरनं विचारलं, अरे पण ते महाराज आपल्याकडनं जहाजं विकत घेतात. मुंबईचा गव्हर्नर म्हटला, चूक, त्यांनी स्वतःची जहाजं बनवलीत. सुरतेच्या गव्हर्नरनं माहिती घेतली, काय ते त्याच्या लक्षात आलं आणि ज्या इंग्रजांकडनं महाराजांना जहाजं विकत घ्यावी लागायची त्या इंग्रजांनी महाराजांना पत्र पाठवलं, तुम्ही तयार केलेली जहाजं आम्हाला विकत देता का? महाराजांनी त्या जहाजाचं नाव ठेवलं संगमरी तथा संगमेश्वरी जहाज. ही महाराजांची निर्मिती आहे. स्वराज्य किती प्रगतीवर नेलंय महाराजांनी पहा. महाराज सिंहासनाच्या दिशेने निघाले. सुवर्ण गुरजाबदार घातलेले गुरजाबदार बाजूला झाले. अष्टप्रधान मंडळांनी आपापल्या जागा घेतल्या आणि राजे तख्ताच्या जवळ आले. गागा भट्ट सामने आले. मंत्रघोष चालूच होता. धर्म पंडित मंत्रोच्चार करत होते. गागा भट्टांनी सिंहाचा मुखवट असलेला सुवर्ण राजदंड राजांच्या हाती दिला. राजांनी तो मस्तकी लावला आणि उजवा गुडघा टेकून सिंहासनाला वंदन केलं. पदस्पर्श न करता राजांनी सिंहासनारोहण केलं आणि गागा भट्ट सुवर्ण छत्र घेऊन महाराजांच्या पाठी उभा राहिले. मंत्रघोष थांबला आणि गागा भट्टांची किलकारी दुमदुमली. क्षत्रिय कुलावतांस राजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की. आणि हजारोंचा जय ध्वनी उठला. जय जयकार झाला. या म्लेंच पातशाहीमध्ये एक मराठा एवढा पातशाह झाला. ही गोष्ट काही साधी झाली नाही. वाद्य नगारे नवपती दुमदुमू लागल्या. रायगडाच्या माथ्यावरच्या तोफा आसमंताला सांगू लागल्या, राजे छत्रपती झाले. याच वेळी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाला त्यांचे अधिकार नियम कायदे सगळं घालून दिलं. 60 विभागात 600 कर्मचारी त्यांना त्यांचे अधिकार दिले. राजव्यवहार कोशाची निर्मिती केली. मराठी भाषेतला भाषाश्रुतीचा पहिला ग्रंथ महाराजांनी निर्माण केला. अमात्य बलो रघुनाथ पंडितम करोची राजव्यवहार कोशम. रयतेच्याच भाषेत रयतेचा कारभार चालला पाहिजे. मराठी वाचली पाहिजे. हे आपल्यासारखं ते इंग्रजीतनं सांगत बसले नाहीत. त्यांनी मराठी राज्यकारभाराची भाषा केली. राजव्यवहार कोश, शिवराई नावाची नाणी पाडली. शक चालू केला. राजे युग प्रवर्तक झाले. 350 वर्षापूर्वी घडलेली ही विलक्षण घटना चिरंतन प्रेरणा देते आहे. आजही अखंडही. औरंगजेब 27 वर्ष सह्याद्रीच्या दर्याखोऱ्याशी टकरा मारत राहिला. का बरं? स्वराज्यच का जिंकायचंय त्याला? तिकडे इराणचा शाबास तसाच आहे, अफगाणिस्तान तसं आहे, आदिलशाही तशीच आहे, निजामशाही तशीच आहे. कुतुबशाही ते घे ना. आदिलशाही घे, निजामशाही घे, कुतुबशाही घे, अफगाणिस्तान घे, इराण घे, सगळं तुलाच घे. तो तिकडं काही घ्यायला जात नाही. तो फक्त महाराष्ट्रात येतोय. त्याला फक्त स्वराज्य संपवायचंय. का? औरंगजेबानं त्याचं उत्तर त्याच्या मृत्यूपत्रात लिहिलंय. औरंगजेब लिहितो, इराणचं राज्य शाहबाजचं आहे, अफगाणिस्तानचं राज्य अलीशाहचं आहे, नगरचं राज्य निजामशाहचं आहे, विजापूरचं राज्य आदिलशाहचं आहे, गोळकोंड्याचं राज्य कुतुबशाहचं आहे. पण महाराष्ट्रातलं स्वराज्य राजा सुलतान सम्राट वा बादशहाचं राज्य नाही, तर ते इथल्या रयतेचं राज्य आहे. आणि जिथं रयतेचं राज्य असतं तिथं माणसं मरायला आणि मारायला कधी मागं पुढं बघत नाहीत. आणि सगळ्यात मोठा धोका तो आहे. हा स्वराज्याचा प्रयोग जर सगळीकडे पसरला तर आपलं दिल्लीचं तख्तही बचावणार नाही. आणि तेच झालं. राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी महाराष्ट्रातल्या गडकोटांसाठी 2.25 लाख होनांची तरतूद केली. एक होन 4.25 रुपयाचा. म्हणजे तत्कालीन काळात गडकोटांसाठी महाराजांनी 7.5 लाख रुपये दिले. मंत्री म्हणले, महाराज गडकोटांसाठी एवढा खर्च? महाराज म्हटले, हा खर्च नाही, ही गुंतवणूक आहे. आज ना उद्या औरंगजेब येणार. तो महाराष्ट्रावर आज ना उद्या चालून येणार. त्यावेळी कदाचित मी असेन, कदाचित मी नसेन, पण महाराष्ट्र झुंजला पाहिजे आणि स्वराज्य टिकलं पाहिजे. हे गड एवढे बळकट करा की माझा एक गड औरंगजेबाशी 1 वर्ष झुंजला पाहिजे. आज मितीस महाराष्ट्रात आपले 360 गड आहेत. औरंगजेबास एक गड घ्यायला 1 वर्ष लागले, तर सगळे किल्ले घ्यायला त्याला 360 वर्ष लागतील. काय नियोजन आहे बघा.
मनुष्यहानीनं औरंगजेब संपणार नाही महाराजांना माहिती आहे. एका किल्ल्याला 1 वर्ष, याचा अर्थ औरंगजेब एकटा येत नव्हता. 5.5 लाखाची फौज असायची त्याच्यासोबत. 1 किल्ला घ्यायला 1 वर्ष म्हणजे 5.5 लाख लोकांचा एका वर्षाचा खर्च किती काढा. मनुष्यहानी करून नाही, अर्थहानी करून त्याला संपवायचा आहे. अहो, संभाजी महाराजांनी रामसेस नावाचा एकच किल्ला 5.5 वर्ष लढवला आहे. पहिल्या वर्षी औरंगजेबाचा स्वतःचा खजिना संपला, मग त्यांनी आग्र्यावरनं शहाजहानचा खजिना मागवला, तोही संपला. मग त्यांनी जहांगीरचा मागवला, तोही संपला. मग त्यांनी अकबरचा मागवला, तोही संपला. मग त्यांनी हुमायूचा मागवला, तोही संपला. बाबरचा मागवला, तोही संपला. स्वराज्याशी टकरा घेत लढत 27 वर्षात औरंगजेबाचा खजिना पुरता खिळखिळा झाला. मी पुन्हा सांगतो, महाराजांच्या मृत्यूनंतर अवघ्या 80 वर्षात मुघल सल्तनत डबघाईला आली. मी असेन, मी नसेन, पण महाराजांनी दूरदृष्टीनं जे करून ठेवलं ते विलक्षण होतं, विलक्षण होतं. 650 मैल लांब जाऊन महाराजांनी जिंजीचा किल्ला घेतला 50,000 रुपयात. म्हणजे महाराष्ट्रातल्या गडकोटांसाठी 7.5 आणि जिंजीसाठी 50, 8 लाखात भविष्य सुरक्षित करून टाकलं महाराजांनी. 7 वर्ष राजाराम महाराज जिंजीला होते. काय दूरदृष्टी असेल महाराजांची, तामिळनाडूमध्ये जाऊन जिंजीचा किल्ला घ्यायचा. तो जिंजीचा किल्ला घेतला म्हणून राजाराम महाराज वाचले, तख्त वाचलं, मराठेशाही वाचली, स्वराज्य वाचलं. असेन मी, नसेन मी, हे महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. आणि सगळ्यात महत्वाचा गुण, विलक्षण चरित्र आणि चारित्र्य निर्माण केलं महाराजांनी. पुण्याच्या लाल महालावर जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक केला महाराजांनी. वाऱ्यासारखे आलेले महाराज तीरासारखे शाहिस्ता खानाची बोटं छाटून निघूनही गेले. काही वेळानंतर लाल महालातला गोंधळ संपला आणि शाहिस्ता खानाची एक बहीण धावत धावत शाहिस्ता खानाकडे आली. भाईजान, भाईजान, मेरी बेटी गायब है, मेरी बेटी गायब है भाईजान. त्यावेळी शाहिस्ता खान तिला म्हणाला, शिवाजी राजांची माणसं तुझ्या पोरीला पळवणार नाहीतच, पण जर चुकून तसं काही घडलं असेल तर बेफिक्र रहा, शिवाजी राजे पोटच्या लेकी सारखीच तिची काळजी घेतील. कोण बोलतोय? शाहिस्ता खान कट्टर वैरी महाराजांचा, कट्टर वैरी. मी नेहमी एक गोष्ट सांगतो, परवा मुंबईत हिंदू मुस्लिमांची दंगल झाली. का झाली, कशासाठी, कारण परंपरा भाग वेगळा. पण त्या दंगलीचा फायदा उठून एका मुस्लिम मोहल्ल्यामध्ये काही गुंड होते. त्याच मुस्लिम मोहल्ल्यामध्ये 25 वर्षाची एक लावण्यखनी युवती राहत होती. देखणी आरसपानी बस बघाव बघतच राहावं इतकी देखणी. या गुंडांचा तिच्यावर डोळा होता. दंगलीच्या दंग्या तोप्याचा फायदा उठवावा आणि त्या युवतीची अब्रू लुटावी असा बेत त्यांनी आखला. आणि दंगलाईन जोमत असतानाच रात्रीच्या 12-12:30 वाजता हे गुंड त्या युवतीच्या घराच्या दिशेनं सरकले. काळोख चिरत तिच्या दारापर्यंत पोहोचले. दारावर धडका पडू लागल्या. आतली युवती बावरली, शारली, घाबरली. तिने खिडकीतनं बघितलं, गुंड दिसले. इरादा ध्यानी आला. तशी स्वतःच्या अब्रू वाचवण्यासाठी घराच्या मागच्या दारानं ती बेभान पळत सुटली. मुंबईच्या रस्त्यावरनं रात्रीच्या 12-12:30 वाजता जीवाच्या कांताने पळते. गुंड पाठल्या आहेत. तिला कळून चुकलं, या गुंडांच्या तावडीत सापडलो तर अब्रू गेलीच. अब्रू वाचवण्यासाठी भयान आकांताने पळते. पळता पळता एका बोळात शिरली. बोळातल्या एका घरात तिला उजेड दिसला. धपापत्या वरून दारा पुढे गेली. दार ठोठावलं. दार उघडलं गेलं. दारात उभा होता ऐन तिशीचा एक हिंदू युवक. त्याला आश्चर्य वाटलं. बाहेर दंगल चालली हिंदू मुस्लिमाची, ही मुलगी मुस्लिम, मग माझ्या दारापुढं कशी? त्यानं विचारलं, काय हवंय? ती युवती म्हणाली, काही गुंड माझ्या पाठलागावर आहेत, माझी अब्रू उठायचा बेत आहे त्यांचा, एका रात्रीपुरता मला आसरा मिळेल का? तो युवक म्हणला, निश्चिंता, ती घर तुझंच आहे. तिला आत घेतलं, स्वतःचं अंतरून पांघरून दिलं, सांगितलं, शांत झोप, इथं तुला कुठलीही भीती नाही. ती युवती झोपी गेली. हा दाराशी राखण करत बसला. ते गुंड परत येणार नाहीत, त्या युवतीला त्रास देणार नाहीत. पण राखण करता करता त्याच्या डोक्यात विचार आला, बाहेर दंगल चालली हिंदू मुस्लिमांची, ही मुलगी मुस्लिम, मी का हिंदूच्या दारात तिने आसरा मागितलाच कसा? तिला भीती नाही वाटली? आणि ते गुंड तर तिच्या अब्रुटणार होते. पण घरात मीही एकटा आहे, तरुण आहे, मनात आणलं तर आता या क्षणी इथंच या युवतीच्या अब्रू मीही लुटू शकतो. हिला माझ्या तावडीतनं वाचवणार आहे कुणी नाही. मग कुठल्या भरोशावर माझ्या घरात थांबली आहे? रात्रभर विचार करत राहिला, उत्तर सुचलं नाही. सकाळ झाली, ती युवती जायला निघाली. जाताना तिनं आभार मानले, न राहून यानं विचारलं, बाहेर दंगल चालली हिंदू मुस्लिमांची, तू मुस्लिम मी हिंदू, मग एका हिंदूच्या घरात आसरा कसा मागितलास? तुला भीती नाही वाटली? आणि ते गुंड तर तुझी अब्रू लुटणार होते. पण घरात मी एकटा होतो, तरुण होतो, मनात आणलं असतं तर रातोरात मी तुझी इथंच अब्रू लुटू शकलो असतो. तुला माझ्या तावडीतनं वाचवणार आहे कुणी नव्हतं. मग कुठल्या भरोशावर तू माझ्या घरात थांबलीस?
तशी ती युवती म्हणाली, त्या गुंडांच्या तावडीतनं सुटण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावरनं मी रात्री 12-12:30 वाजता बेभानपणे पळत होते. पळता पळता या बोळात शिरले. बोळातल्या तुझ्या घरात मला उजेड दिसला. धपापट्यावरनं मी दारापुढे उभा राहिले, पण दार ठोठवायच्या अगोदर तुझ्या घराच्या उघड्या खिडकीतून मी आत डोकावून बघितलं, तर तुझ्या घराच्या भिंतीवर मला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला. आणि मगच मी दार ठोठावलं. कारण मला माहिती आहे, ज्या घरात शिवछत्रपतींचा फोटो आहे त्या घरात कुणाच्याही अब्रूला धोका नाही. 350 वर्षानंतर माझ्या राजांबद्दल जनमानसांच्या मनात जी प्रतिमा आहे ती ही, हे चरित्र आणि हे चारित्र्य, शिवप्रभूंचा तो संपन्न वारसा असाच अखंडित चालू राहावा. स्वराज्य आणि सुराज्य निर्माण व्हावं. आणि उद्याच्या पिढीमध्ये या कोवळ्या कळ्या माझी घडावे तानाजी बाजी आणि श्री शिवाजी. धन्यवाद.